नमस्कार, मी कल्याणी संगीनी महिला जागृती मंडळ या संस्थेमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण नवरात्र उत्सवची 8वी माळ गुंफत आहोत आणि आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांनी त्यांच्या कॉलेज लाईफ पासून ते आतापर्यंत आदिवासींसोबत काम करत आहे, युवकांसोबत काम करत आहे आणि अजूनही फिट आहेत। कुठेही त्यांचं थकवा जाणवत नाही किंवा उत्साह असतो कायमस्वरूपी। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे की त्यांच्या जीवनसाथी जे आहेत त्यांना घेऊन ते सोबत काम करतात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि दीक्षित काकांबद्दल थोडीफार माहिती आहे की ते आदिवासी पाड्यांवर काम करतात, खरवलीला काम चालतं, पण खूप त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती नाही। सोबत काम आम्ही पण काही ठिकाणी केले किंवा काही कार्यक्रम केले, तर आपण त्यांनी काय काय आतापर्यंत काम केलेत आणि एकूण कामाचे त्यांचे अनुभव कसे आहेत, त्यात काय मजा आल्या, अडचणी आल्या, हे आपण ऐकूया। मी मनोज सरांना विनंती करते की त्यांनी पुढची सूत्र हातात बघा। नमस्कार। कल्याणीने अगोदर सांगितल्याप्रमाणे आज जरा आपण आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाशी गप्पा मारणार आहोत। हे 8वं पुष्प जे आहे या नवरात्रीचं, हे खरोखर वेगळ्या स्वरूपात असणार आहे। आपल्या सोबत आज आहेत दीक्षित काका। काका म्हटलं चालेल तुम्हाला? तर दीक्षित काकांसोबत आपण गप्पा मारणार आहोत। लोकाधार नावाची ती संस्था चालवतात, त्या संस्थेच्या माध्यमातून कामं करतात। या पुढच्या तास सव्वा तास जो काही लागेल त्याच्यामध्ये आपण त्यांच्याबद्दल, त्यांच्या संस्थेबद्दल, त्यांच्या एकूण कामाबद्दल माहिती करून घेऊयात। नमस्कार। नमस्कार। आपण नेहमीप्रमाणे शिरस्त्याप्रमाणे ज्याची मुलाखत आहे त्याचं थोडंसं बालपण, त्याचा भोवताल, त्याचं शिक्षण, त्याचं घरचं वातावरण याबद्दल आपण थोडीशी प्रेक्षकांना माहिती, फेसबुक लाईव्ह करत असल्यामुळे चांगली माहिती होती। तर आपण आपल्या बालपणाबद्दल थोडंसं, शिक्षणाबद्दल थोडंसं सांगा। जरूर। मी नाशिकच्या पंचवटीमध्ये माझा जन्म झाला। मालवीय चौकात आमचं जुनं घर आहे, दीक्षितवाडा या नावाने। आणि तसे आमचे आजोबा सावकार होते, परंतु तरीसुद्धा ते सावरकरांच्या अभिनव भारतमध्ये काम करत होते। 14 महिने ते भूमिगत राहिले आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढले आणि त्या घरामध्ये माझा जन्म झाला। सनातनी ब्राह्मण घराणं। 10वीपर्यंत मी अस्पृश्यता पाळत होतो, कोणाच्या घरचं पाणी पित नव्हतं, शेंडी ठेवणार घेरा वगैरे वगैरे, आणि सगळं ब्राह्मणी पद्धतीचं मंत्रांचं शिक्षण, मंत्र पाठ करणे वगैरे असं अशा याच्यामध्ये। आणि एकत्र होतो आम्ही, माझे काका, आमचे मुलं। माझ्या काकांना 9 मुली आणि 3 मुलं, माझ्या वडिलांना पण 4 मुली आणि 3 मुलं, त्यातल्या 2 बहिणी गेल्या आणि आम्ही 5 जण, 3 भाऊ आणि 2 बहिणी आजही आहोत। अशा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आम्ही वाढलो आणि एक वेगळं आयुष्य होतं। मोठा वाडा होता, आड होतं, बळद होतं, माझघर, ओसरी, परसदार। म्हणजे आजही तो घर जे पंचवटीतलं आहे, पहिल्या दरवाजापासून ते शेवटच्या दरवाजापर्यंत 9 दरवाजे आहेत, असं शेवटपर्यंत निघण्यापर्यंत। अशा एकंदर वातावरणात वाढलो। फारसं शिक्षणाचं असं काही माझ्या आईवडिलांकडे खूप हे नव्हतं। माझी आई ही मात्र खूप वेगळ्या पद्धतीची, म्हणजे माझं व्यक्तिमत्व घडायला माझ्या आईचं खूप मोठा भार आहे, त्या मानाने वडिलांचा तेवढा नाही। आणि आई ही 42च्या चळवळीमध्ये नहीं रखनी ये जालिम सरकार नहीं रखनी, अशा प्रकारच्या मोर्चामध्ये गांधीजींच्या त्या वातावरणामध्ये ती वाढली। आई आणि आजोबा सावरकरांबरोबर होते। आणि माझ्या आईचे मोठे भाऊ गोपाळ शुक्ल म्हणून होते, ते पण 42च्या आंदोलनामध्ये रेल्वेच्या रुळाचे फिश प्लेट्स काढताना पकडले गेले आणि 3 वर्ष जेलमध्ये होते, स्वातंत्र्य सैनिक होते। परंतु ह्या सगळ्या गोष्टी माझी पणजी म्हणजे वडिलांची आजी
ही जिवंत होती, ती 105 वर्षापर्यंत वयाची जिवंत होती. आणि ती या सगळ्या गोष्टी सांगायची मला, की कशा प्रकारचे ब्रिटिशांचा रेड पडला आणि माझे आजोबा बाहेर भूमिगत होते आणि आमच्या बळदामध्ये सगळ्या बंदुकी, भाले, तलवारी. आणि मग रेड पडणार ही बातमी आजीला कळल्यानंतर आजीनी मध्यरात्री उठलून सगळ्या तलवारी, भल्या, छोट्या मोठ्या बंदुकी या कोठोळे म्हणून आमचे शेजारी होते त्यांच्या विहिरीत बुडवून टाकल्या. आणि दुसऱ्या दिवशी सगळा तो पोलिसांनी आले, सगळं तपासून त्यांना एकही सापडला नाही. त्यामुळे आणि मग हे तिने रात्री केलं. त्यावेळेला ती तरुण होती, पणजी आजी म्हणू आपण तिला. तर ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकत असो. मामांच्या गोष्टी मी ऐकायचं की कसे त्यांनी फिश प्लेट काढताना ते कसे बंदुकी गोळी त्यांच्यावर झाडली पण त्यांना लागली नाही, ते उडी मारून निघून गेले. पण ह्या गोष्टी ऐकत मी लहानचा मोठा झालो. घरी सगळं संघाचं वातावरण, RSSचं शाखेमध्ये जाणार वगैरे. आणि मग मी काही दिवस नवभारत शाळेमध्ये शिकलो, तरुण ऐक्य मंडळाचं. तिथे मी 4थी वर्ग, पण तो आमच्या वडिलांना ती 8 आणि महिना फी परवडली नाही. त्यामुळे नको बाबा त्या शाळेत नको. मग तिथून काढून 12 नंबरची शाळा नगरपालिकेची, तिथे 5वी 6वी 7वी शिकलो. आणि मग 8वीला RSSची शाळा पेठ हायस्कूल त्यांच्या शाळेमध्ये आम्ही गेलो. आणि तेव्हा आमचे एक शिक्षक आम्हाला सांगायचे गांधीजींबद्दल, अरे स्वातंत्र्य काय गांधींनी मिळालं काय, हे खोटी गोष्ट म्हणे, एवढ्या सगळ्या नेत्यांमुळे मिळालं. गांधीजींचं म्हणजे कसं की आता म्हणे आपण एखाद्या दुकानामध्ये 10 किलो गहू मोजायला गेलो, मग गहू मोजले आणि आता थोडंसं कमी जास्त होतं ना, मग थोडंसं मुठभर तो गहू टाकला आणि काटा बरोबर होतं, ते मुठभर गहू म्हणजे गांधीजी. आणि हे बाकीचं म्हणजे असं 8वी 9वीच्या वातावरणात गांधींच्या बद्दल सगळं. नाशिकमध्ये राहता सध्या. हो. आणि सनातन्यांचं सरकार आहे. हो. आणि तुम्ही पेठे विद्यालयाबद्दल बोलता आहात. हो 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 हो. आनंद आहे, बोला. नाही, ते खरंच आहे, ते वास्तव होतं. आणि माझे वडील, मामा, काका सगळेजण संघात जाणार. मी 2री 3रीमध्ये आमच्या संघाच्या शाखेत मी पण गेलो आहे. दक्ष, विश्राम, नमस्ते, सदावत्सले वगैरे हे सगळं मी पण केलेलं आहे. पण माझा स्वभाव मला माहीत नाही, काहीतरी वेगळाच होता. आणि मग मी ते 8वीमधलं शिक्षण झाल्यानंतर मग ते तिथे परत कॉलेजमध्ये आता फी. तर आमचे वडील म्हणाले, हां चला शिका, यजुर्वेद शिकायला लागा, गंगेवर जा, श्राद्ध पिंड वगैरे सगळं करायला लागा. पण मग माझी आई आडवी आली, म्हणे हे नाही चालणार, माझी मुलं शिकतील म्हणे, ते हा व्यवसाय नाही करणार. हे पहिल्यांदा माझ्या मोठ्या भावाच्या वेळेला तिने हे केलं. मधल्या भावाच्या वेळेला मी धाकटा 3रा. आम्हाला 3घा भावांना कॉलेजमध्ये घालण्यासाठी आमची आई. मग वडील म्हणे माझ्याकडे फीचे पैसे नाही, मी देणार नाही. मग माझा मधला भाऊ, त्यांनी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास EBC म्हणून असायचं, ते फॉर्म भरले. आणि ते फॉर्म भरून आम्ही 1200, तेव्हा 1200 रुपये वार्षिक उत्पन्न म्हणजे 100 रुपये महिना जर असेल तर तुम्हाला EBCची सवलत मिळायची. आणि आमचे 3 वाडे होते मोठे, 44, 16, 44, 17, 18, 3 वाडे. आणि आम्ही आपल्या इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये शिकायचो. ते इतकं मला कसं तरी एम्बॅरस व्हायचं. म्हणजे मी 8वीमध्ये गेल्यावर आमचे YP कुलकर्णी म्हणून यशवंत कुलकर्णी सर होते. ते म्हणे, का रे मुकुंद काय तुझं EBC, पण कसं काय भरायचं, आमचे 3 वाडे. मी वर्गात सांगितलं, अरे बाबा ते चालतं, त्या वाड्यांना काही उत्पन्न आहे का, सगळे जुने 2 रुपये 3 रुपये भाड्यावाले, हे करा तुम्ही. असं करून मग ते EBCमध्ये पेठ हायस्कूलमधलं आणि कॉलेजचं शिक्षण मी ते घेतलं. आणि कॉलेजमध्ये मात्र आम्हाला शिकवायला, मराठी शिकवायला HPT कॉलेजला मी गेलो. आणि तिथे आम्हाला शिकवायला वसंत कानेटकर मराठी शिकवायला फार छान वाटायचं. म्हणजे दुर्गा भागवतांचं व्यासपर्व आणि त्या सगळ्या गोष्टी वसंत कानेटकर शिकवणार, मराठी आंबेकर सर होते. आणि या सगळ्या लोकांनी खूप छान मला संस्कार दिले. पण माझं लक्ष मात्र अजिबात अभ्यासात नाही. मी जास्त ट्रेकिंग करणार, नाटकांमध्ये भाग घेणार, संगीतामध्ये मला खूप गती होती. मी तबल्याच्या परीक्षा पास झालो, बासरी वाजवायचो, हार्मोनियम वाजवायचो, सगळे शास्त्रीय संगीत. आणि वाचनाचा भयंकर वेळ. म्हणजे तुमच्या वि. स. खांडेकरांची बहुतेक पुस्तकं, नासी फडक्यांच्या 70-80 कादंबऱ्या मी वाचलेल्या. आचार्य अत्र्यांचे सगळे साहित्य खंड, म्हणजे त्यांचे जे कऱ्हेचे पाणी साही खंड त्यावेळेला मी वाचून टाकलेले, 300, 400 पानाचे. सावरकरांचं साहित्य समग्र खंड ते सगळे वाचून टाकलेले. अनेक पुस्तकं वाचले होते. आणि त्या वाचनामधून माझी एक भाषा तयार झाली, माझी एक संस्कार तयार झाला.
पण अभ्यासामध्ये लक्ष नाही. मुलींच्या बरोबर जाणं फिरणं हा पण सगळ्या मुलं करतात तसं मीही ते करत होतो. वासंती ऐकतात बरं काही. बरं झालं वासंती कॉलेजपर्यंत पोहोचली नाही. तर ते सगळं केल्यामुळे मी पहिला फर्स्ट इयर कसं बसं झालं म्हणजे प्री डिग्री फर्स्ट, सेकंड इयरचे विषय राहिले, थर्ड इयरचे विषय राहिले, असं करत करत मी BA ला 5 वेळा नापास झालो. शाबास. आणि घरी प्रचंड संताप. हे काय करतोय, खायला काळ आणि भोयला भार, जेवायची हे नाही ते, हे तू अजिबात करू शकत नाही म्हणे, तुला काहीतरी नोकरी करावी लागेल. मला नोकरी करता येईना. आणि मग घरी वडिलांची वाद व्हायला लागले, भांडण व्हायला लागले. आई पण चिडायला लागली की हे कसं काय, तुला एवढं शिकवलं आणि तू नोकरी करत नाही, काय नाही, नुसतं तबला बडवत बसतो म्हणे. माझा मोठा भाऊ मात्र माझ्यावर खूप प्रेमळ. त्यांनी मला तबला आणून दिला, मला सायकल घेऊन दिली, हार्मोनियम आणून दिली. तो स्वतः सुंदर गायक. बसवराज राजगुरू म्हणून मोठे दक्षिणेतले गायक होते, त्यांचे शिष्य मनोहर पोद्दार आमच्या घरी शिकवायला यायचे. आणि मग त्याच्याबरोबर मग भाऊ गायचा शास्त्रीय राग, तर त्याला तबला वाजवायला कोणतरी पाहिजे म्हणून मी तबला शिकलो. आणि पण त्याच्यामुळे माझं ज्ञान वाढत गेलं. आणि हे करत असताना मी नोकरी करत नाही, पैसे कमवत नाही, नुसतं फिरतो म्हणून जास्त भांडण व्हायला लागलं. एकदा मी शाळेमध्ये असताना माझा एक मित्र जो नॉन ब्राह्मण होता, तो आला आणि त्याला बसलं. मग त्याला आईने काही नाश्ता वगैरे दिलं, तर वडील म्हणे त्याच्यावर पाणी टाकून ते भांडं घे. तर तेव्हा मी लहान होतो, मला काही कळलं नाही, मी आपलं भांड टाकून घेतले घरामध्ये. पण कॉलेजमध्ये असताना माझा मित्र सुभाष जाधव म्हणून होता, तो माझा खूप आवडायचा. त्याला मराठी भाषेवर त्याचं खूप कमांड. त्याचे निबंध आणि माझे निबंध आमचे वर्गात आमचे प्राध्यापक पंडित सर होते, ते वाचून दाखवायचे इतकं. त्याच्यामुळे आमच्या दोघांची खूप मैत्री झाली. श्रोते हो, सुभाष जाधव या मुलाखतीत समोर आहेत बसले बरं का. आणि तो मला आवडायचा मित्र. तर त्याला म्हटलं तू चल रे घरी ये एक दिवस. तो येईल म्हणाला. मग तो आला घरी. आणि घरी आला, पंचवटी कारंज्यासमोर तो मोठा, आणि तो असं आमच्या वाड्यात शिरायला लागला. तर तो सहज म्हणाला, अरे मुकुंद, तू इथे राहतोस का? माझी बहीण रोज हा रस्ता झाडाला येते. मला कळलंच नाही. माझ्या डोक्यात तोपर्यंत जातपात असं काही नाही. आमचे वडील म्हणायचे याच्याकडचं पाणी पिऊ नको, त्याच्याकडचं पाणी पिऊन मी प्यायचं नाही. पण त्याच्यातला काय फरक होता या बाबतीत मला काही कळायचं नाही. म्हटलं तुझी बहीण झाडाला येते? हो. बरं चल. आलो, घरात बसला. माझ्या आईला जातपात कधीच मानली नाही, तिला कधी हा भेद पण नव्हता. आमचा एवढा मोठा वाडा होता की जवळ तिथे 25 भाडेकरी होते, वेगळ्या जातीचे. पण आमची आई सगळ्यांकडे जाणार, ते आमच्याकडे येणार. पण वडील आले की एकदम स्ट्रिक्ट. तर सुभाष असा बसला. आईने त्याला काहीतरी, आमच्याकडे काहीतरी लाडू बिडू असायचं, त्याला नाश्त्याला दिला होता. तो खात होता आणि आमच्या गप्पा चालल्या होत्या. एवढ्यात माझे वडील कपालेश्वराला पाणी घालून आले तर त्यांचं ते गंध लावलेलं शेंडी सोळं घातलेलं एकदम त्या पद्धतीचे ते आले. आणि बघितलं तर एक कुठल्या तरी परक्या जातीचा मुलगा इथे बसून खातोय. तर ते म्हणाले की मुकुंद, कोण आहे हा? म्हटलं हा माझा मित्र आहे सुभाष जाधव. तो परक्या जाती, तो इथे का बसला? त्याला बाहेर ओसरीत बसव. आता तो पण मी मोठा झालो होतो आणि मी म्हटलं बाहेर बसू. म्हटलं आम्ही एकत्रच वाढल्यामुळे मी वडिलांना काका म्हणत होतो आणि आईला काकू म्हणत होतो. तुम्ही म्हटलं की काका, तो माझा मित्र आहे, मी त्याला बाहेर नाही बसवणार. नाही ते चालणार नाही, बसव. म्हटलं मी नाही बसवणार. तर ते म्हणाले की आमच्या घरात राहायचं आहे, आमच्या घरात राहायचं असेल तर आमच्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागेल. मी म्हटलं मी त्याला बाहेर बसवणार नाही. तर ते म्हणाले ऐकणार असाल तर घर सोडून जायचं. आरडाओरडा वाढला होता. आई स्वयंपाकघरात होती. मी म्हटलं चाललो निघून. सुभाष तिथे बसलेला, मी चपला घातल्या आणि ताड अंगणातून निघून. आई बघत आली, कुठे मुकुंद? तो गेला बघ. ती पाहिली, धावत आली रस्त्यापर्यंत तिथे आणि एकदम मला पकडलं. म्हटलं काय करतोयस तू हे? म्हटलं जर काका मला इथे माझ्या मित्राला सन्मानपूर्वक खाऊ देणार असेल तर मी इथे राहणार नाही, मला नाही राहायचं. कुठे चालला? म्हटलं मला माहीत नाही. तिने मला बखोटा धरून घरात आणलं आणि वडिलांना रागवलं. हे काय म्हणे, आता मुलं मोठे झालेत म्हणे, तुम्ही त्यांच्याशी असं वागणार का? हे नाही चालणार म्हणे. आणि आमचं घर, आमचं परिवार विशेषतः मातृसत्ताक, आईची सत्ता जास्त चालवत होती, वडील फार हे नव्हते करत. त्यामुळे मग वडील चुपचाप निघून गेले. मग मला पुढचं आठवत नाही की सुभाष
मी काय केलं, पुढे बसला खाला ते काही आठवत नाही. पण मी तेव्हा मला आठवत नाही सुभाषला हे आठवतंय का नाही, पण मग तिथे तो भांडणाचा पहिला आमचा हे झाला. मग त्याच्यानंतर माझे वडील तसे फार इमानदार नव्हते. मला वाईट वाटतं हे सांगायला, पण माझ्या वडिलांच्या डोक्यावर लहानपणी परिणाम झालेला होता. आणि मग तेव्हा त्याने जडीबुटी देऊन काहीतरी आमच्या आजोबांनी बरं केलं. पण जो एक सायकोलॉजिकल सायकोसिस म्हणतात त्या पद्धतीचं होतं. त्यामुळे मी त्यांना फार दोष पण देत नाही. पण आता कोणाचा तरी अभिषेक करायचा आहे, 10 अभिषेक करायला आलेत, वडील 7-8 करायचे, ते 2 करायचे राहिले. अभिषेक केल्यानंतर त्यांना तीर्थ आणि प्रसाद घरी नेऊन द्यायचं असतं. तर मला ते म्हणाले, हां ते तिथे तीर्थ कर, त्यात थोडं हळदी कुंकू टाक, त्यात बेलाचं पान टाक आणि जा त्यांच्या घरी जाऊन घेऊन ये आणि ते ₹100 देतील तो घेऊन ये. एकदा मी कसं बसं केलं. दुसऱ्यांदा परत सांगितलं मी नाही करणार, म्हटलं मला नाही आवडणार आहे. मग मी आईला म्हटलं आई मी हे करणार नाही. मग तिथे चूप बसलं. पण तिथून ते जसे आमच्या वडिलांचे असे भांडण, म्हटलं जर अभिषेक नाही केला तर नाही केला म्हणूया, पण ते खोटं तीर्थ करून द्यायचं आणि त्याचा ₹100 दक्षिणा घेऊन यायची, हे तेव्हाही मला नाही जमलं. मग मला त्यांनी एक प्रिंटिंग प्रेस काढून दिला. एक तेव्हा पुणे विद्यार्थीगृह, तेव्हा पुणे अनाथ विद्यार्थीगृह म्हणायची त्याला, राम मंदिराच्या शेजारी. हां शेजारी करेक्ट. तिथे जाऊन मी 1 वर्षाचा कोर्स केला प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. कारण BA पास होत नाही, नोकरी करत नाही, अरे काहीतरी पैसे कमव बाबा. म्हणून प्रिंटिंग प्रेसचं मी सगळं घेतलं, ते कंपोजिंग, बाइंडिंग आणि प्रिंटिंग हा 1 वर्ष कोर्स केला. मग माझ्या मोठ्या भावाने, म्हणजे ज्याला आम्ही बापू म्हणतो, रत्नाकर दीक्षित, त्यांनी ते सगळं प्रिंटिंग मशीन आणून दिलं, हे करायला लागलं. पण तिथे आता त्याचं NOC पाहिजे होतं, नो ऑब्जेक्शन. आणि तेव्हा नगरपालिका होती त्या मेंदोडवरची ती जुनी. तर NOC आणायला मी गेलो, किंवा इथे प्रिंटिंग प्रेस चालवायचं आहे तर कोणाचं NOC नाही आहे. तर ते म्हटलं ते द्या NOC. ते 1-2दा गेलो, ते यानंतर मग एकदा म्हणे की तुम्हाला ₹10 द्यावे लागतील. म्हटलं कशासाठी? नाही ₹10 द्यावे लागतील. म्हटलं तुम्ही पावती देणार आहात का? काय वेड्यासारखं विचारता म्हणे. म्हटलं मी ₹10 नाही देणार तर मिळणार नाही म्हणे तुम्हाला NOC. मी घरी निघून आलो. आणि परत वडील म्हणाले काय झालं, तू ₹10 मागतोय, मग का नाही दिले? म्हटलं कशासाठी द्यायचे त्याला, काय तुझ्या बेमट्याचे जाणार होते काय? म्हणजे बेम असं त्यावेळची भाषा. मी देणार होतो ना. म्हटलं मला ते द्यायचे नाहीत. आणि मग त्याच्यावरून परत भांडण झालं. तर काही भाडेकरी काढायचे होते, जुने भाडं देत नाही, त्याच्यासाठी कोर्टात मला पाठवलं. तर तिथे तो आपलं काही ते करायचं, त्याच्या नाझरनी असं तो ड्रॉवर उघडायचा, त्यात ₹5 टाकायचे, लोक टाकायचे, झालं की त्याचं काम. ते ₹5 मी नाही टाकले. त्याच्यावरून परत घरी भांडण सुरू झालं. आता मात्र म्हटलं मला इथे या घरात राहणं केवळ अशक्य आहे. काय करायचं? तर म्हटलं आता हे घर सोडून जायचं. या घरात मला राहता येणार नाही. मी खूप काही काम करू शकतो, पण ही माणसं मला काही करूच देत नाहीये. काय मी BA पास होत नाही म्हणून काय मी इतकं टाकावं आहे का? हे मला मान्य नाही. म्हणून मग काय करायचं? तर मग त्यावेळेला माझा मित्र, आम्ही व्यायामशाळेत जायचो, अहिल्याराम व्यायामशाळेमध्ये. त्यावेळेला माझे फोटो पण लावले होते, अहिल्याराम श्री म्हणून, ते शरीर सौष्ठवामध्ये. तर तिथे प्रभाकर मते म्हणून माझा मित्र होता, म्हणजे जे इथले महापौर प्रकाश मते होते त्यांचा सख्खा मोठा भाऊ. आणि तो माझा खूप जवळचा मित्र. तो मोठा होता माझ्यापेक्षा, पण आम्ही व्यायामाचे जायचो. तर त्याचे सिमेंट फॅक्टरी होती सातपूरला, टिपटॉप सिमेंट फॅक्टरी. तर त्याच्यासाठी तो घुग्गुसला गेला होता, चंद्रपूर जिल्ह्यात सिमेंटची ऑर्डर देण्याकरता. तर ती ऑर्डर द्यायला 8 दिवस उशीर होता. त्यामुळे काय करायचं तिथून, म्हणून तो तिथून बाबा आमट्यांच्या आनंदवनामध्ये गेला. ही त्यात 74च्या जानेवारीतली गोष्ट असेल, जानेवारी-फेब्रुवारीतली. तो गेला तिथे. मग बाबा आमट्यांना भेटला, नाशिकहून आला. बाबा आमटे तेव्हा 74ला म्हणजे तेवढे खूप मोठे झाले होते, पण तसं होतंय. तर मग गेला तिथे. आणि नुकतंच हे सुरू झालं होतं, प्रकाश आमटेंचं जे आनंदवन आहे ते नुकतंच, म्हणजे एक महिन्यापूर्वी सुरू झालं होतं. आणि हा जानेवारी-फेब्रुवारीत गेला होता. मग बाबांशी बोलला. बाबा म्हणे मी आता सोमनाथला चाललोय, तू येणार आहे का? हा प्रभाकर असे 8 दिवस टाइमपास करायचा होता. मग चला म्हणे. मग बाबांच्या तो ट्रकनी तो सोमनाथला गेला. सोमनाथचं सगळं काम बघितलं. तिथून तो नागेपल्लीला गेला, तिथलं काम बघितलं. मग तिथून तो प्रकाश आमटेंच्या ह्याला गेला, लोकबिरादरीला. नुकतंच सुरू झालं होतं, अगदी झोपड्या होत्या. ते सगळं बघून 8 दिवस फिरून तो नाशिकला आला.
आणि म्हणाला की अरे मुकुंद काय माणूस आहे म्हणे, काय काम आहे, अरे समाजसेवा अशी तर अशी असावी म्हणे. आणि त्यांनी सगळं मला वर्णन तासभर सांगितलं. पण एक वाक्य तो असं बोलून गेला की ज्याच्यामुळे मला आतमध्ये काहीतरी पेटल्यासारखं झालं. तो म्हणाला की एवढे मोठे बाबा आमटे, काय पर्सनॅलिटी, टॉवरिंग पर्सनॅलिटी म्हणे, आणि अशा माणसाचं एवढं मोठं काम पुढे नेणारा मला तिथे एकही कार्यकर्ता दिसला नाही म्हणे. असं तो म्हणाला. आणि मी म्हटलं की असं एवढं मोठं काम, इतकं चांगलं, आणि ते कार्यकर्ता एकही नाही ते काम पुढे नेणार. हा. आणि मग तिथे मला वाटलं की मग तो कार्यकर्ता मी का नाही होऊ, मी तो कार्यकर्ता होऊ शकतो, मी जाईल आणि करेन. आणि मग माझा विचार सुरू झाला. 2 महिने गेले. मग मी बाबा आमट्यांना एक मोठं पत्र लिहिलं की असं असं माझा मित्र प्रभाकरमध्ये तुमच्याकडे येऊन गेले, त्यांनी सगळं काम बघितलं आणि तो म्हणाला की तुमचं एवढं मोठं काम पुढे नेण्याकरता तुमच्याकडे एकही सक्षम कार्यकर्ता नाही. आणि मला ते असं वाटतं की एवढं मोठं काम पुढे नेऊ शकत नाही म्हणजे काय, ते काम मी पुढे नेऊ शकतो असा माझा विश्वास आहे. तेव्हा बाबा हेमलकसातच राहत होतो. नाही, आनंदवनला. हेमलकसा जस्ट सुरू झालं होतं, प्रचंड जंगल होतं. तर मला हे काम पुढे नेण्याची माझी खूप इच्छा आहे. मग मी काय दिवस खांडेकर वाचले, काय फडके वाचले, काय आत्रे वाचले, हे सगळं लिहित गेलं. 22 सुरू होतं. आणि हे म्हणजे 20व्या वर्षी मी BA व्हायला पाहिजे होतं, पण ते 5 वेळा नापास झाल्यामुळे ते 2 वर्ष वाढले माझे. तर आणि मी त्यांना लिहिलं की मी कसं BA पास होऊ शकत नाही, मला खूप काम करायचं, मला इथे खूप कोंडल्यासारखं होतंय, माझं हे सगळं वातावरण म्हणजे 7-8 फुलस्केप पाणी. मराठी पत्र असं मोठं लिहिलं त्यांना, ते लिफाफ्यात टाकलं. पत्ता लिहायचा, अरे पत्ता आपल्याला माहित नाही, आता काय करायचं. म्हणून ते प्रभाकर त्याला म्हटलं, प्रभाकर तू जाऊन आलाय ना, मला ते दे रे, तू काय पत्ता मला पाहिजे. तो म्हणजे का बरं. म्हटलं बाबा आमट्याने पत्र लिहिलं. काय पत्र लिहिले. आता मी त्याच्यात असं लिहिलं होतं की प्रभाकर मध्ये सांगितलं की एकही कार्यकर्ता नाही, ते त्याला कसं काय वाचायला देऊ, तो भांडेल माझ्याशी. मी म्हटलं मी नाही वाचायला देणार तुला. नाही तुला मला वाचायला द्यावं लागेल. म्हटलं मी वाचायला देणार नाही. तो म्हणून नाही पत्ता देत जा. ते नाही दिला. तर तो जवळचाच मित्र होता, त्याला तो हट्ट करत. मग आता काय करायचं. तर त्यावेळेला मला आठवलं की कुसुमाग्रजांनी बाबा आमट्यांवरती संत नावाची एक दीर्घ कविता लिहिली होती त्यावेळेला, आणि ती मी ऐकली होती. आणि कुसुमाग्रजांची माझी मैत्री होती. माझा एक मित्र नाशिकचा मुरलीधर खैरनार म्हणून होता तो. तर तो कुसुमाग्रजांकडे जाऊन गप्पा मारायचो, बोलायचो. आणि मला अरे मुकुंद, मी त्यांच्याकडे गेलो होतो, ते आता हे नाटक लिहिताय. मग मला खूप वाटत, चला, हा माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी लहान होता मुरली. तर म्हटलं चला तू जाऊन गप्पा, मी का नाही मारू शकत. म्हटलं चल तू मला घेऊन. मग तो मला घेऊन गेला. कुसुमाग्रजांकडे जायचो, मग आम्ही त्यांच्याशी गप्पा मारायचो. असं 5-6 वेळा गेलो. मग मी विचारलं, तात्या आता तुम्ही कोणतं नाटक लिहिताय. अरे आता मी ते विदूषक लिहितोय. काय कथा आहे. नाही ती अशी कथा आहे. मग त्याच्या प्रॅक्टिस मला बघायच्या तालमी, पेठा स्कूलच्या तालमी, पेठा स्कूल जाऊन आम्ही ते बघायचो. मग अशी मैत्री होती. म्हटलं आपण तात्यांकडे बघू, हा नाही पत्ता देत तर तात्यां. मग तात्यांकडे गेलो, त्यांना नमस्कार केला. म्हटलं तात्या मला बाबा आमट्यांचा पत्ता पाहिजे. का रे कशाला. नाही म्हटलं तुम्ही त्यांच्यावर तो कविता लिहिली तर तुम्हाला माहीत असणार, कारण बाबा आमट्यांचा 68 साली इथे नाशिकमध्ये परशुराम सायकडून मोठा सत्कार केला होता. आणि हे काळे फोटोग्राफर जे होते ते त्यावेळेला होते कुसुमा. आणि तेव्हा ती कविता लिहिली आणि तात्यांनी ती वाचली होती त्याच्या ह्याच्यात. तर 68. तर तेव्हा मी प्री डिग्रीला होतो, त्यामुळे मला काही एवढं माहीत नव्हतं. आणि मी बाबा आमट्यांना पत्रात पण लिहिलं होतं की तुम्ही एक थोर विभूती आहात, या पलीकडे मला तुमच्याबद्दल काहीही माहीत नाही, पण माझ्यामध्ये असे अनेक सद्गुणांची बीजं आहेत की त्या बीजांचं वृक्षात रूपांतर तुम्ही करू शकाल असं मला वाटतं, म्हणून मला तुमच्याकडे यायला परवानगी द्या, असं त्या सगळ्या मोठ्या पत्रात मी लिहिलं होतं. तर मग मी तात्यांना म्हटलं की मला त्यांचा पत्ता द्या. म्हणजे काय नाही म्हटलं, मी त्यांना एक पत्र लिहिलेलं आहे, पण मला त्यांचं पाठवायचं तर पत्ता नाही. काय पत्र लिहिलं. त्यांचं ते म्हणजे तात्या ते खाजगी पत्र आहे, ते नाही ते मला वाचायला पाहिजे. म्हटलं तात्या ते माझं खाजगी पत्र आहे, तुम्ही वाचायला नाही मागायला पाहिजे. नाही म्हणे ते मला ते दिल्याशिवाय मी देणार नाही. मी निघून गेलो. म्हटलं मी नाही देणार. परत 2 दिवसांनी गेलं, तात्या द्या ना पत्ता. नाही म्हणे तुला ते पत्र मला वाचायला द्यावंच लागेल. एवढ्या मोठ्या माणसाला काय लिहिलं म्हणे मला पावतं द्या.
मला आश्चर्य वाटायचं की हे काय तात्यासारख्या माणसाने हट्ट मला हे करणार तात्या हट्टीच होतं तसे. नाही. पण ते असं मी लिहिलेलं खाजगी पत्र वाचायचं हट्ट करते हे नव्हतं वाटलं ना. पण त्यांचा एक अधिकार होता आमच्या त्या मैत्रीत नात्यानं. शेवटी 4थ्या वेळेला मी ते पत्र घेऊन गेलो. त्यावेळेला ते त्या शालिमारच्या त्या अंधाऱ्या खोलीमध्ये राहायचे, पटेल कॉलनीमध्ये. छोटीशी खिडकी होती आणि बाकी सगळं अंधार होतं. मग त्याने ते पत्र काढलं. अरे बापरे, एवढं मोठं पत्र. मग त्याने खिडकीवर जाऊन त्यांनी वाचायला त्यांना 10-1 मिनिटं तरी लागले होते. ते सगळं पत्र वाचलं. त्यात मी एकदम हे लिहिलं होतं की मला काहीतरी करायचं आहे, मला हुशार व्हायचं आहे, मला सामाजिक कार्यकर्ता व्हायचं आहे असं अजिबात म्हटलेलं नव्हतं. मला समाजसेवा करायची हेही मला माहीतच नव्हतं, समाजसेवा कशी शिकायला. पण मला हुशार व्हायचं आहे आणि प्रभाकर मतेंनी जे काही माझ्या पुढे ते गारूड उभं केलं तुमच्याविषयीचं त्यांनी मी प्रचंड भारावलेलं आहे आणि मला तुमच्याकडे यायचं आहे. तर हे सगळं तात्यांनी वाटलं. तात्या एकदम सिरियस झाले की म्हणे इतके दिवस तुम्ही माझ्याकडे येता. ते आवजाव करायचे पण तुम्ही इतके दिवस माझ्याकडे येता पण तुमच्या मनात अशी काही खळबळ चालली आहे मला माहीत नव्हतं. म्हणे तुम्ही का बरं चाललात त्यांच्याकडे. म्हटलं त्याच्यात मी लिहिलंय सगळं, तुम्ही वाचलंय. नाही पण काय जायचं काय कारण. तर मी म्हटलं की मला इथे फार बोर झालेलं आहे. मग म्हणजे काय म्हटलं कॉलेजच्या कट्ट्यावर गेलो की तेच ही पोरगी कशी, ती पोरगी कशी, ही लाईन देते ती. म्हटलं यांनी मला कंटाळा आलेला आहे. घरी आलो की नोकरी करत नाही, खायला काळ भोईला भार, तू असाच तू बेकार, तुला कधी काही येणार नाही, ही घरची कटकट. अजून तिसरीकडे जावं तर तिथे त्याच गप्पा. मला ह्याच्यात बोर झालोय, मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं, मला काहीतरी चांगलं करायचं, मला हुशार व्हायचं. बरं मग तर मग मी जाईल बाबा आमट्यांकडे. मग तिथे काय करशील. तिथे जाईल मी, तिथे बाबा आमटे मला काहीतरी काम देतील, मी ते काम करेल. बरं मग तिथे गेल्यावर ते रुटीन नाही होणार का. काय रुटीन की सकाळी उठलं की तेच बाबा आमटे, त्या साधनाताई, तेच महारोगी. मी जे इथलं रुटीन सांगितलं तीच आई, तेच वडील, त्याच गप्पा त्या तिथे नाही होणार का. मला काही उत्तर देता येईना. नाही तसं काय होणार नाही. का बरं. मग तिथे इथे काय म्हटलं मी माझ्या परिवारापुरतं काम करेल. तिथे मी एवढे मोठे 2000 आदिवासी हे महारोगी लोक आहेत त्यांच्यासाठी काम करेल. मला तिथे बोर होणार नाही. तर ते म्हणे की या भानगड तू पडू नको, जाऊ नको म्हणे. म्हटलं का बरं. म्हणे पोरींवर लाईन मारायचं वय तुझं म्हणे. हां समाजसेवा कुठली राग डोक्यात घालतो, काय समाजसेवा करते, काय जग पाहिलं म्हणे तू. म्हटलं तात्या मला कोणत्याही परिस्थितीत जायचं आहे आणि मी जाणार आहे. तर मी काही तुमचं ऐकणार नाही. तुम्हाला पत्ता द्यायचा द्यायचा नाही तर नका देऊ. मग ते वैतकलं. म्हणजे ते पत्रात लिहिलं ना मी जीवनदान करील, आयुष्यभर राहील. हे खोड म्हणत आहे. आणि काय 1 वर्षाकरता येतो असं लिही. पण का बरं. अरे म्हणे तुला काय असं वाटतं की तुला काही बेकारीची कुऱ्हाड कोसळली का. म्हणे माझ्या शब्दाला एवढं वजन आहे, मी तुला कुठेही नोकरी लावून देऊ शकतो. म्हटलं नाही मला नाही नोकरी करायची, मला तिकडेच जायचं. तर ते म्हणाले की जर उद्या बाबा आमटेंचं तुझं नाही पटलं तर तू परत यायचा रस्ता पण बंद करतोयस. हां मी जीवनदान केलंय आणि तू समजा नाही पटलं आणि तू परत आला तर आयुष्यभर समाजसेवेच्या नावाने आणि बाबा आमट्यांच्या नावाने बोटं मोडत फिरशील. आज तू जेवढ्या कामाचं आहे तेवढ्याही कामाचं तू राहणार नाहीस. मला ही भीती वाटते तुमची. म्हणून माझी इच्छा आहे तुम्ही जाऊ नये. पण तुम्ही ऐकत नाहीत तर ठीक आहे, हे खोडा लिहा. मग ते खोडलं आणि लिहिलं 1 वर्षासाठी येतं. त्यांनी एवढी उलट तपासणी माझी घेतली तात्यांनी, ती मला प्रचंड कामाई पडली. कारण त्याच्यानंतर बाबा आमट्यांच्या म्हणजे कितीतरी कटकटी झाल्या, किती वाद झाले. बाबा आमटे म्हणजे तू निघून जा इथून. म्हटलं जाणार नाही. पण असं अनेक वेळा झालं की कुठून आलो इथे, नसतो आलो तो बरं झालं असतं. इथपर्यंत त्रास झाला मला. आणि त्या प्रत्येक वेळी मला तात्यांचे शब्द आठवायचे की रे अरे बाबा समाजसेवा ही काही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे ते मला म्हणाले होते तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही इथून आनंदवनात गेले की एकदम बाबा आमट्यांच्या खुर्चीत बसणार आहे का. हां लोक तुमच्याकडे ऑटोग्राफ मागतायत, तुमचे फोटो काढतायत, पेपरात फोटो छापून येत आहे, तुमचे सत्कार होत आहेत, हार घालतायत, असं तुम्हाला वाटतं का. असं अजिबात होणार नाही. म्हणजे बाबा आमटे जरी झाले ना तरी त्यांच्या भोवतीसुद्धा त्यांचं खुशामत करणारं एक कोंडळं असतं, ज्याला तुम्ही हलक्या भाषेत चमचे म्हणतात म्हणे, हे तिथे असणार आहे. तुम्ही इथून गेला की त्याच लोकांमध्ये जाणार आहेत आणि त्या लोकांमध्ये गेल्यावर त्यांच्या त्या हलक्या गप्पा या सगळ्या ऐकल्यानंतर
तुम्हाला वाटेल की अरे आपण एवढं भव्य दिव्य पत्रात लिहिलं, आपलं एवढं महान ध्येय आहे आणि आपण या कोणत्या लोकात आलो. आणि तुम्ही पस्तावा होईल म्हणे तुम्हाला त्या गोष्टीचा की आपण कुठून इथं आलोय. तुमचे काय लगेच तिथे मोठे सामाजिक आहेत, बाबा आमटे व्हायचं म्हणजे त्याला प्रचंड साधना लागते, तपस्या, ही सोपी गोष्ट नाहीये. तुम्हाला एकदम मोठेपणा मिळणार नाहीये. मी म्हटलं ते काही झालं तरी मी माझा बाबा आमटे यांच्याकडे जाण्याचा निर्णय बदलणार नाही. म्हणजे अशी खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तात्याने माझी उलट तपासणी घेतली, म्हणजे अगदी कोर्टात जसं घेतात तसं, आणि ती मला प्रचंड ताकद देणारी ठरली. हे मला त्याचं कौतुकच करावंसं वाटणार आहे. आणि मग ते केल्यावर लिही बाबा आमटे आनंदवन चंद्रपूर. म्हटलं एवढं की नेमकं काय पत्ता टाकला. त्याच्यामध्ये अजून एक गंमत, तात्यांचा आणि माझा वाद चालू असताना ते प्रसिद्ध लेखक विद्याधर पुंडलिक म्हणून, त्यांनी त्यावेळेला माता द्रौपदी नावाचं नाटक लिहिलं होतं आणि प्रचंड गाजत होतं. तर ते तात्यांना भेटायला आले. हां, ते यांचा आला, नमस्कार नमस्कार. काय तात्या काय, अहो हा तरुण पोरगा हो, समाजसेवेची काही अक्कल नाही म्हणे आणि डोक्यात राग घालतो मी समाजसेवा करतो. काय झालं, त्यांची जरा एकदम अशी वेगळी बोलायची पद्धत होते. काय काय करतो, अहो हा म्हणतो बाबा आमट्यांकडे जातोय, हां 20-21 वर्षाचं वय नाही आणि जातो समाजसेवा करायला, जरा समजवा ना. बरं बरं मुकुंदा ये इकडे. मग ते एका खोलीत घेऊन गेले तात्यांच्या. अहो तरुण वयात आम्हालाही असंच वाटलं होतं, आम्हालाही समाजसेवेची शिरशिरी आली होती, आम्हीही गेलो होतो म्हणे. तर तुम्ही हे कशासाठी करताय, नका करू. त्यांनी मला अर्धा तास म्हटलं. मी म्हटलं नाही, मी काही जाणार नाही आणि मी काय माझा निर्णय बदलणार नाही, मी जाणार. पण शेवटी कुसुमाग्रजांनी काय विचारावं मला, ते म्हणाले तुमचं काही प्रेमभंग झालाय का. हां म्हटलं का बरं. नाही प्रेमभंग झाले की अशी समाजसेवेचे अटॅक येतात म्हणे खूप. मी म्हटलं काही तसं झालेलं नाही. म्हणजे तेव्हा वासंतीची माझी ओळख झालेली होती, पण असं प्रेमभंग वगैरे काही भानगड नव्हती. तर त्यामुळे म्हटलं मी जाणार. आणि मग शेवटी ते एकदाचं पत्र बाबा आमट्यांच्याकडे गेलं आणि 15-20 दिवसांनी एक पोस्ट कार्ड आलं साधनाताई आमट्यांचं की तुमचं पत्र मिळालं. प्रभाकर मते स्वतः प्रेरित नाही झाले तरी त्यांनी तुम्हाला प्रेरित केलं आहे, हे काही कमी गोष्ट नाही आहे. तुमच्यासारख्या तरुणांची आम्हाला खूप गरज आहे. आमचं आनंदवत म्हणजे काही जेल नाही आहे, ते खोडलं होतं ना, ते त्यांना कळलं की जीवन हे काही जेल नाही. तुम्हाला नाही पडलं तर तुम्ही केव्हाही परत जाऊ शकता. तुम्ही जरूर या. आमचा नागेपल्लीला एक कॅम्प असतो, ते सहासायन नाव आहे. म्हणजे हेमलकसा भामरागडपासून अलीकडे नागेपल्ली म्हणून एक बेस कॅम्प आहे. तिथून तरुणांनी पायी पायी हेमलकशाला जायचं आणि सुरुवात करायची रात्री 9 वाजता. घनदाट जंगल. रात्रीचं काय म्हणजे त्या शास्त्र काय त्याच्या मागचं. साहसायन. तुम्हाला साहस करता आलं पाहिजे. तरुण मुलं आहे ना तुम्ही, मग तुम्हाला जंगलातनं पायी पायी 70 किलोमीटर जायचंय. 3 दिवस लागतात त्याला जायला. आणि रात्री 9ला ही तुमची पौर्णिमा असते, कोजागिरी पौर्णिमा. त्यावेळेला बाबा आमट्यांनी मस्त दूध वगैरे करून काजू बदाम घालून सगळ्यांना पोटभर पाजलं आणि रात्री 9 वाजता टाटा केला जा. आणि आम्ही 21 मुलं होतं काहीतरी आणि असे सगळे ते कॅम्प शिबिरच होते ते. कंटिन्यू करा तुम्ही. हां तुम्ही मगाशी असं वाक्य म्हटलं की तात्यासाहेब तुम्हाला जेव्हा हे सल्ला मसलत करत होते तेव्हा वासंताईची भेट झालेली होती. हो हो हो. मग त्या भेटीचं असं आकर्षण नव्हतं का काही थांबण्यासाठी. नाही. अहो तुम्हाला ती पण एक गंमतच आहे. गंमत ही वासंती म्हणजे ग्रेट बाई आहे, खरंच सांगतो. वयाच्या 13व्या वर्षी कोणाला काही कळतं का. ती मला वयाच्या 13व्या वर्षी अशी मस्ती लाडा करत आली. मुकुंद तुम्हाला आवडतो म्हणे. अरे आवडतो याला काय अर्थ आहे का. तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. ही माझ्या मामाची मुलगी आणि आमची ब्राह्मणांची जी एक शाखा आहे त्या शाखेमध्ये मामाच्या मुलीशी अजिबात लग्न करायचं नाही. लग्न केलं तर तुम्ही जातीबाह्य होणार, हाकलून देणार. अजिबात नाही मामाच्या मुलीशी लग्न. सगळ्या जातींमध्ये करतो पण आमच्या या शाखेत नाही. कारण तो कोण वैशंपायन आणि याज्ञवल्क्य मामा वैशंपायन त्याचा भाचा, त्यांची कुठली तरी आज्ञा वैशंपायनांनी मोडली. म्हणून मग याज्ञवल्क्याने
याज्ञवल्क म्हणा वैशंपायन मामा आणि याज्ञवल्क भाचा. याज्ञवल्क्यांनी वैशंपायनाचे हुकूम मोडला की मी नाही तुझं ऐकणार, नाही ऐकणार तुझा मी माझी मुलगी देणार नाही. आणि आजपासून या शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिनी शाखेमध्ये कोणीही ब्राह्मण आपल्या मामाची मुलगी भाच्याला देणार नाही. अरे म्हटलं सर त्यांनी त्यावेळी केलेलं त्यांचं पाप सर आम्ही किती दिवस व्हायचं. मला जंगलामध्ये साथ देणारी मुलगी इतकी राहणं फार भयंकर कठीण. महारोगी लोकांमध्ये राहायचं म्हणजे की साधी गोष्ट नाही. ते म्हणूनच मी पुढचा जो प्रवास आहे तुमचा फार खतरनाक आहे. पुढचं वर्णन तुमचं म्हणून म्हटलं की त्यांनी तुम्हाला रोखलं नाही का, कशाला तिकडे जातोस. हा, पण ती लहान होती तरी हिची आई मला म्हणाली की हिला शाळेमध्ये घालायचं, 7वीतली पास झाली तर 8वीला त्या शाळेत तिचं नाव घालून दे. म्हणून मी आपल्या इथं दाखला बिकला घेऊन तिचं नाव घालून दिलं तिथे शाळेत. आणि तेव्हापासून ती आपली यायची, मामाचं हे आत्याचं घर म्हणून यायची, आमच्याकडे राहायची. आणि असं करता करता तुमच्या शाळेत त्यांचं नाव दाखल करून घेतलं. तिथं शाळेत. आता ते मी तर गले पडून म्हणतो. तर त्यामुळे ती मी म्हटलं हिला काय कळते, 13-14 वर्षी, हिला कशाच काय कळतं. मी कॉलेजमध्ये माझ्या भोवती त्या वेगळ्या मुली असणार, मी नाटकात काम करायचो नाटकातलं. आणि त्यामुळे मी काही नाटकात काम केलं तेव्हा एखादं असं 3 चोक 13 नावाचं नाटक होतं. आणि एकांकिकांमध्ये पण काही काम केलं होतं. आणि आम्ही ते प्रोफेशनली गणेशोत्सवात रावळगावच्या साखर कारखान्यात घेऊन जा, इकडे घेऊन जा असं पण केलं होतं. त्यावेळेला आम्ही गीतांजली म्युझिक सर्कल स्थापन केलं होतं. आणि गीतांजली म्युझिक सर्कलतर्फे भीमसेन जोशी, डॉक्टर वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांची गाण्याचे मैफिली केल्या. त्याचे तिकीटं लावून तिकीटं विकले. आणि त्याच्यामध्ये पण इतक्या गमती जमती, पण मला तर खरंच काय काय सांगावं आणि काय काय नाही हे झालेलं आहे. आणि तर मग त्यावेळेला वासंतीची ओळख झाली होती. आणि अजून 2-3-4 मुलींकडनं असं प्रपोजल की मुकुंद आपण लग्न करू रे, मुकुंद आपण लग्न करू. मी म्हणायचो की अरे मला नोकरीचा पत्ता नाही, मी BA पास होत नाही. पण आमचा वाडा, आमचं ते वैभव बघून त्या मुलींना वाटायचं. आणि माझी बोलण्याची स्टाईल, वागण्याची स्टाईल थोडा नाटकी होतोच मी तसा. आणि त्यामुळे थोडं ते आकर्षण त्या बरं मला वाटत नव्हतं, असं खोटं बोलण्यात काही अर्थच नाही आहे. मलाही ते आकर्षण होतच होतं. पण बोलायचं कॉलेजमध्ये. हां, तर त्यातून मुलींकडनंही असं प्रपोजल आलं होतं. पण मी म्हटलं की मला नोकरीचा पत्ता नाही, मी पुढे काय करणार मला माहीत नाही, मी हो म्हणून काय करणार. पण नंतर मग वासंतीने मला अजिबात सोडलं नाही. तसं पाहिलं तर वासंती हे तिनेच नाव ठेवून घेतलं. तिचं माहेरचं नाव रजनी शुक्ल आहे, रजू म्हणून शाळेमध्ये रजनी. पण काय तिला वाटलं ते वासंती झालं. तुमचं आवडतं नाव कुठं, रजनी की वासंती? नाही, ऑफकोर्स वासंती. तिनेच आवडीने ठेवलेलं नाव आहे. कोजागिरी पौर्णिमाचं तुम्ही दूध पिलात. तुम्ही बघा, वयाच्या 71व्या वर्षी हे मी गोंधून घेतलंय. हा वेळेपणा आत्ताच आलेला नाही, तेव्हा पण परंपरा होती. तेव्हापासून म्हणजे परंपरा यांच्याकडनं आलेल्या आहेत सगळ्या. मी खरोली गावामध्ये आम्ही काम करतो 2 जण. तर छोटे मुलं, तर तिथे एक गोंधवणारी बाई आली होती. तर ते अशी टोचायची ना, तर हा हू करायचे. तर सगळे मुलं म्हणे काका तुम्ही नाव गोंधवा, काहीतरी गोंधवा. म्हटलं अरे मला काही नाही गोंधवा. तर काय गोंधवू? त्या बाईला म्हटलं तुला लिहिता येतं का? छे म्हणे मी अंगठे बहादर. मग तू काय गोंधवण? मी रामाचा पदर काही असं काहीतरी मी असं गोंधवून देणार म्हणे, किंवा कोणाला टिकली वगैरे. तर ते सगळे मुलं म्हणे काकांच्या हातावर गोंधलंच पाहिजे. मग मी म्हणे ठीक आहे, मी वासंतीचं नाव गोंधवायला तयार आहे. ती म्हणे मला वाचता येत नाही. मग मी बॉल पेननी काढून असं लिहिलं असं तिथे या, आणि म्हटलं याच्यावर गिरवता येईल का? हो गिरविल म्हणे. आणि तिथे तर ते टोचायचं नाही, हा केलं की पोरांना खूप आनंद व्हायचा. हा काका कसं रडतात म्हणून. तेवढं पण काका रडतात तसे ओरडतात पण. नाही तर मग त्यावेळेला मी वासंतीला म्हटलं की बाबा मी चाललोय बाबा आमट्यांच्याकडे. तर ती जाऊ नको वगैरे म्हणणार, पण तिथे राहून काय करू. मग तेव्हा माझी एक दुसरी मैत्रीण, आणि ते दोघी एकाच वेळी भेटल्या. तर मी म्हटलं हे बघ, हिनी साथ दिली तर मी हिच्याशी लग्न करणार आहे. ती दुसरी मुलगी जरा दिसायला छान होती, शिकलेली पण ती म्हणे मुकुंद तू हिच्याशी लग्न करशील? किती लहान, हिच्या तोंडावर.
म्हटलं हे बघ मला माहीत नाही मी करेल का नाही, पण ही पण म्हणते आहे, पण जे होईल ते होईल. इथपर्यंत या गोष्टी झालेल्या. तेव्हा तिचा तू राग बऱ्यापैकी आला होता तुला, ती असं म्हटली तेव्हा तुला तेवढं नव्हतं. बरंच झालं ते. वासंत असं म्हटलं तिकडून का तेवढी अक्कल तेव्हा नव्हते मला. असे ते इथं नसते. ऍक्च्युली भांडण करण्याचा प्रश्न नाहीये, ह्याला कोण आवडतं हा महत्वाचा मुद्दा होता. आणि तो जर म्हणाला असता की ती मला आवडते तर नॅचरली मी मागे झाले असते. तेवढी होती अक्कल. पण भांडण करणं किंवा ते सगळं जर काय आता आपण बघतो समाजामध्ये, तेवढी अक्कल खरंच नव्हती. कारण मी खूपच तशी लहानच होते. तिचं म्हणणं तसं खरं होतं. तर त्यामुळे फक्त मी निरोप घेऊन गेलो होतो वासंतीचा की मी चाललो आहे. त्याच्यानंतर मग वासंतीची सतत तिथे पत्र येणं लिहिणं ती करतच होती. तो पण ती 10वी 11वी पण झाली होती. पण मग त्या कोजागिरीचं जे साहसायन, बाबा आमटे म्हणजे खरोखर असा माणूस होणं खूप कठीण आहे. हो, खूपच ग्रेट माणूस. म्हणजे माझा एक मित्र होता, मुख्याध्यापक होता, मोठा मित्र होता, मुकुंद कुलकर्णी म्हणून, चंपावती विद्यालय बीडचा तो प्राध्यापक होता, प्रिन्सिपल हेडमास्टर होता. आणि त्यांचा माझा पत्रव्यवहार होता. तर जेव्हा मी त्यांना लिहिलं की मी बाबा आमट्यांकडे चाललेलो आहे, असं एक पत्र त्यांना लिहिलं, त्याच्या उत्तरात त्यांनी असं लिहिलं होतं की म्हणे तुम्ही का चाललात बाबा आमट्यांकडे, मला तुमच्यासारख्या सैनिकांची गरज आहे, पण आता तुम्ही चालला आहात. पण माझी अशी इच्छा आहे की बाबा आमटे, जयप्रकाश नारायण, गांधीजी हे ज्या उंचीचे होते त्याच्यापेक्षा जर कमी उंचीचे झाले असते तर बरं झालं असतं, लोकांना खूप कनेक्ट झाले असते. म्हणे हे मोठे झाल्यामुळे लोक कनेक्ट त्यांच्याशी होऊ शकले नाही, असं त्यांनी त्यावेळेला मला लिहिलं होतं. आणि मी काही अध्यात्माबद्दल लिहिलं होतं तेव्हा त्यांनी एक वाक्य खूप छान लिहिलं होतं त्यात, की अध्यात्मात जेवढं ढोंग मावतं तेवढं कुठेच मावत नाही. त्यामुळे अध्यात्माचा विचार करताना विचार करून कर. मला त्या वाक्याने मात्र खूप साथ दिली, कारण असे खूप प्रसंग आले बेसिकली. आणि ते त्यावेळेला ते की बाबा आमटे खरोखर खूप मोठा माणूस, आणि मला त्यांच्याजवळ 30 वर्ष 35 वर्ष राहता आलं, खूप जवळचा म्हणून राहता आलं. हो, म्हणजे बघा ना, बाबा आमटे 2008ला गेले आणि मी 74 साली त्यांच्या आयुष्यात आलो. तो शेवटपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो. म्हणजे जरी आनंदवन सोडलं, हे सोडलं, तरी त्यांच्याकडे जाणं, बसणं, बोलणं हे खूप होतं. आणि खूप बाबा आमट्यांनी मला खूप दिलं, खूप दिलं. मी घ्यायला बऱ्याच वेळेला कमी पडलो. पण म्हणजे हे का मला सांगायचा संदर्भ आला, तर हेमल कशाला, म्हणजे भामरागडला प्रकाश आमट्याकडे जायचं असेल तर तरुणांना रात्री 9 वाजता पाठवायचं, जंगलातून पायी पायी जा, तुमची स्वयंपाक तुमचा तुम्ही करा, 3 दगडांच्या चुली लावा, सगळं रेशन घेऊन जा, बरोबर लाकडं आणा, स्वयंपाक करा, जेवा, झोपा, जंगलात जा. हे जे आहे ना, ही इतकी अफलातून कल्पना कोणाला सुचणार आहे. आणि जर तुम्ही खरे तरुण असाल तर तुम्ही निर्भय असले पाहिजे, तुम्ही गेलं पाहिजे. कोण आता आम्ही जे 10-20 तरुण होतो त्यावेळेला कोणाला एवढ्या जंगलाचा, मला तर नव्हता. काही शेतकऱ्यांची मुलं होती, सोमनाथच्या कॅम्पमधनं आलेली मुलं होती. आणि आम्ही ते गेलो, रात्री 9 वाजता दूध पेलो आणि गेलो. 1 वाजता आम्ही 13 किलोमीटर पोहोचलो. आणि तिथे एक हे होतं, मिरियाकल म्हणून नावाचं गाव होतं. गाव नव्हतंच, एक नाका होता. तिथे आम्ही रस्ता साफ केला आणि अंथरुण पांघरून दिले होते. जंगलात आता कोजागिरी पौर्णिमेमध्ये पूर्ण हिवाळा, थंडीमध्ये आम्ही शेकोटी केली आणि शेकोटीच्या भोवती आम्ही 10-15-20 जण झोपलो. मग परत दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता आमचा नायक म्हणजे जगन मचकले, माझ्या आधी बाबा आमट्यांच्याकडे गेलेला, आम्ही त्याला सगळे जगन भाऊ म्हणायचो, आणि तो आमचा लीडर. मग तो आम्हाला सगळ्यांना घेऊन गेला. तिथून मग परत दिवसभर चाललं. दुपारी एका ठिकाणी थांबलो, स्वयंपाक केला, जेवलो, तिथून परत पायी गेलो. संध्याकाळी तिथे ताडगावला मुक्काम केला, तिथे स्वयंपाक करून जेवलो, आणि मग परत ताडगावला सकाळी उठून हेमलकशाला पोहोचलो. तर हा जो जगण्यातला पहिला अनुभव आहे हा केवढा प्रचंड. हाताने स्वयंपाक करा, अंधारात जा, जंगलात वाघ आहे, अस्वल आहे, साप आहे, विंचू आहे, घनदाट जंगल. आणि ह्या म्हणजे तुम्ही आता हे तर मी तुम्हाला 74 सालच्या ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट सांगतो, तुम्ही आज जाऊन बघा केवढं घनदाट जंगल आहे त्या ठिकाणी. तर तो अनुभव, मग तिथे गेल्यावर प्रकाश आमटेशी बोलणं झालं. तिथे नागेश हाटकर होता, अजित
मळकर्णीकर गोव्याचा तरुण होता. पुढे हे सोडून निघून गेले, पण त्यांनी ते हेमल कसं त्यावेळेला सुरू केलं होतं, बाबांनी सुरू केलं. त्यांच्याशी चर्चा करून मी येताना मात्र आम्ही ट्रकने आलो, बाबा आमट्यांच्याच ट्रकने आलो. आणि मग मी तिथे गेलो आणि ते सगळं वातावरण ते आदिवासी आवडले. बाबांना म्हटलं, बाबा मी इथे राहतो. अरे म्हण तुला काय माहिती इथे राहतो, असं थोडंच होणार आहे, तू चल माझ्याबरोबर आनंदला राहा, मग पुढे काय करायचं ते बघू. कारण बाबा आमट्यांना मी काय, माझं ते पत्र आणि त्या पत्राचं वाचन त्यांनीच, बाबा आमटे एकदम भारावून गेले होते ते सगळं बघून. म्हणजे मला 6 महिन्यांनी तिथल्या तरुणांनी सांगितलं होतं, कार्यकर्ते, अहो म्हणे तुमचं पत्र आलं तेव्हा बाबा आमट्यांनी आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलं, म्हणे बघा एक नाशिकचा तरुण हा कुसुमाग्रजांचा शिष्य कसं लिहितं, आणि माझ्या पत्राचं जाहीर वाचन झालं होतं म्हणे. अरे बापरे. आणि तसा मी खूपच बाबा आमट्यांच्या अपेक्षेत कमी पडलो. म्हणजे जेवढं मी लिहिलं होतं तेवढं काही मला येत नव्हतं, पण जिद्द मात्र खूप होती. मी तिथे आनंदवनात राहिलो आणि काय काम करायचं बाबा आमटे म्हणाले. मी विचारलं, म्हटलं बाबा काय काम करू. म्हणजे तू काही इथे नोकरी करायला आलाय का. आमच्याकडे अपॉइंटमेंट असते म्हणे, सिलेक्शन असतं, तू इथे आनंदवनात राहा आणि बघ. म्हणजे आनंदवन साधारण 3-3.5 किलोमीटर लांब आहे, एवढं मोठं. म्हणजे त्यांच्या गेटमध्ये तुला शेवटच्या टोकाला जायला, आणि एवढं मोठं तिथे इतक्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालायच्या, सगळे महारोगी लोक आणि ते सगळं करणार. म्हणे तू इथे फिर, वाटेल तिथे जा, तिथेही थांब, तुला जे आवडेल ते काम तू करायचं, तू काय काम करायचं हे मी तुला सांगणार नाही. म्हणजे ही जी ताकद आहे बाबांची, आणि माणसाला ओळखण्याची, जोखण्याची, की काय काम करेल, याचा स्वभाव कुठला आहे, याचा कल कुठे आहे, हा खरंच काम करणार आहे का, हे एवढं मोठं 7-8 पानी पत्र लिहिलेलं काय आहे हे ओळखण्यासाठी. म्हणून तिथे मग नारायण हक्के होते आणि ते काय त्यांचं नाव, हां विनायक तराळे प्राध्यापक होते. ते सगळे आनंदवनात शिकलेले प्राध्यापक झालेले. मग ह्या लोकांनी मला सांगितलं, मला एक खोली दिली, त्या खोलीमध्ये मी राहणार, आणि मला कळेना मी काय काम करू. तर बाबा म्हणे तू इथे बसून खाल्लं तरी तुला कोणी रागवणार नाही, फुकटचं खातं म्हणून, पण तुझं काम तूच निवडायचं. मग मी सकाळी उठायचो, इकडे जा तिकडे जा, या ठिकाणी तिथे चांभार काम चालू होतं, चपला बनवायचं. तिथे मी जाऊन बसलो, म्हटलं आपल्याला हे काम येईल का, नाही येणार. मग मी शेतीमध्ये गेलो, नांगरण जमेल का, नाही येणार. मग फवारणी वगैरे, छे हे काम काय आपण करणार. असं करत करत मी प्रिंटिंग प्रेसमध्ये गेलो, आणि मग प्रिंटिंग प्रेस तिथे सगळ्या महारोगी लोकांना प्रिंटिंग प्रेस, बाबांची सगळी प्रकाशनं वगैरे हे, आणि बाहेरच्या ऑर्डर्स येऊन काम करायचं. माझा कोर्स झालेला होता इथे, मग प्रिंटिंग छापणं. म्हटलं हां हे काम मला जमेल. आणि मराठी बरं होतं, शुद्धलेखनाचे नियम माहिती होते, प्रूफ रिडिंग करणं वगैरे हे. म्हटलं मी इथे काम करेल, ठीक आहे. म्हणे तिथे मी 6 महिने काम केलं आणि बोर झालो. मी एक दिवस बाबांकडे गेलो, बाबांना म्हटलं की बाबा मी फार बोर झालो इथे. म्हणे काय. म्हटलं सकाळी उठलं की जा, संध्याकाळी या, प्रूफ रिडिंग करा, ऑर्डर बघा, हे तर मला नोकरी केल्यासारखं वाटतं. म्हटलं पण म्हणे एवढं चांगलं काम करतं. म्हटलं नाही मला नाही आवडत. ते म्हणून तुझ्या डोक्यात काहीतरी फरक आहे म्हणे. म्हणजे काय, तू जा म्हणे नाशिकला परत जा म्हणे, तू इथं काय. मी म्हटलं अजिबात नाही जाणार मी, मला हे काम. मग काय करायचं आहे तुला. म्हटलं मला माहीत नाही मला काय करायचं ते, मला काय नाही करायचं हे माहिती आहे. मला इथलं आनंदवनातलं कुठलंच काम मला येणार नाही, मी करणार नाही. काय करायचं मला माहीत नाही, आणि मी नाशिकला परत पण जाणार नाही, मला काय करायचं. शेवटी वैतागले बाबा. म्हणजे तुला शारीरिक कष्ट करायची आळस आहे का, कंटाळ नाही, करशील कर, हो. शेती करशील, हो करेल, जा सोमनाथला म्हणे तिथे शेती कर. आणि त्यावेळेला बाबा आमट्यांनी, म्हणजे मला हे काही माहीत नाही, म्हणजे कॉमन सेन्स आणि जनरल नॉलेज याच्यामध्ये मी बऱ्यापैकी कमी होतो असं माझं मत आहे. तर म्हणजे तिथे बाबा आमट्यांनी वर्कर्स युनिव्हर्सिटी नावाचा भाग काढलेला होता. वर्कर्स म्हणजे सोशल वर्कर्स, म्हणजे सोशल वर्कर्स युनिव्हर्सिटी. आणि तिथे काही तरुण तिथे ऑलरेडी तिथे बाबा आमट्यांच्या हाताखाली ट्रेनिंग घेत होते. पण बाबा आमट्यांचं माझ्यावर विशेष प्रेम असावं म्हणून त्यांनी त्यांच्या नजर केली, मला तिथे ठेवलं होतं. पण मग म्हणे जा तिथे. मग मी तिथे गेल्यावर मला ते काही 4-5 तरुण भेटले. एक गोव्याचा दिनेश प्रभू होता आणि बाकीचे मुलं होते. तर मराठवाड्यातला एक होता विठ्ठल शिकापुरे म्हणून. मग आम्ही सगळेजण तिथे राहायला. मग शेतात जाऊन नांगरण्यापासून, फवारण्यापासून, पेरणी करणं,
आणि हे 75 साल सुरू झालं होतं त्यावेळेला. मी ऑक्टोबरमध्ये गेलो होतो 74ला आणि सोमनाथला मी साधारण मार्च एप्रिलमध्ये मी आलो. मेमध्ये मग आमची कामं सुरू झाली आणि 25 जून 1975 साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली. आणीबाणी आता मला कशाचं काय कळणार, मला काही फार पॉलिटिकल ज्ञान पण नव्हतं. ग्रामपंचायत म्हणजे काय, जिल्हा परिषद म्हणजे काय, नथिंग डुईंग, काही माहीत नव्हतं. मग इंदिरा गांधींनी पॉलिटिकल ही आणीबाणी लावली म्हणजे काय केलं काही माहीत नाही. आणि त्याच्यामध्ये बाबा एकदम अनइझी, एकदम चिडले, हे काय केलं इंदिराजींनी. मग आम्ही सगळे तरुण तिथे येणार की इंदिरा गांधींनी देशाची जेल करून टाकलेली, काय समजते ही बाई स्वतःला, हे असं अजिबात चालणार नाही, हे काय करू मला कळत नाही. यदुनाथ थत्ते त्यांचं साधना, त्यात बाबा त्यांचे लेख येणार, ते यदुनाथ थत्तेंच्या साधनेवरती जे मुखपृष्ठ आहे ते छापायचं नाही. मग त्यांनी तो काळा ब्लॉक करून छापलं आणि मग ते सगळे साधनेचे अंक खूपच. मग शेवटी बाबा आमटे एक दिवस पवनारला गेले विनोबा भाव्यांकडे आणि विनोबांना म्हणे की काय चाललंय हे देशामध्ये, इंदिराजी तुम्ही काय करता आहात म्हणे. ते विनोबा म्हणे होईल, मला चालणार नाही म्हणे, मी या देशात मी स्वतः रॉकेल ओतून जाऊन गेले म्हणे, मला या देशात राहायचं नाही. आणि मग ते आले, सोमनाथला आले आणि आम्हाला सांगायला लागले की मी विनोबा भाव्यांना हे सांगितलेलं आहे आणि मी हे करणार नाही. मला समजेना. मग हळूहळू इतर मुलांकडनं कळलं की इंदिरा गांधींचा असं त्या अलाहाबादच्या कोर्टात त्यांचा केस हरलेले आहेत आणि त्यांचं प्राईम मिनिस्टरशिप जाणार, म्हणून मग त्यांनी जयप्रकाश नारायण अडवाणीपासून तर वाजपेयींपर्यंत सगळ्या लोकांना अटकेत टाकलेलं आहे. हे हळूहळू कळत गेलं आणि मग तो आणीबाणी सगळा काळ अतिशय अनइझी. बाबा आमटे आले की सतत अस्वस्थ, आम्ही आपले काम करायचो, थोडंफार वाचायचो, कळायचं. मग 1 वर्ष तिथे काम केलं. तिथे मला पहिल्यांदा कळलं की कोथिंबीर उगवायची असेल तर धणे टाकावे लागतात. काहीही माहीत नाही, शेतीचं ज्ञान नाही. पण मी पेरलेला मका 3 महिन्यात उगवला. विंग बातकोट चिंताले गोडी तो तर हे केलं तर मग तो मका बघितला. मग तो मका घ्यायचा, बस स्टँडवर जायचा, एसटीमध्ये मका विकत घ्या, मका केळी पिकवलेली केळी विकायची. बाबा आमट्यांनी इतकी कामं करून घेतली आमच्याकडनं. पण त्याच्यात कॉमन सेन्स वाढला पाहिजे. एक दिवस मी बाबा आमट्यांची मॉलिश करायला मला खूप आवडायची, तर मी त्यांचे हातपाय दाबून देत होतो. ते मला म्हणाले की मुकुंद संडासचा वास येतोय रे. ते म्हटलं हां असं आहे. माझं काही लक्ष नाही. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, लक्ष काही दिलं नाही, मला त्याचा अर्थच कळला नाही. मग एक दिवस बाबांनी एका माणसाला घेतलं आणि संडास तुंबला होता, तर त्या माणसाकडे पहारीने ते काढले वरचं ढापा आणि ते मी गेलो धावत, ते फावडं गेलं एकदम बाजूला हो म्हणे. 2 दिवस झाले तुला सांगितलं, काही कळलं नाही एवढं आणि आता म्हणतो मी करतो, त्या बाजूला हो. माझा भयंकर अपमान, मी खूप कळलं नाही झालं माझं काय चुकलं. नाही संडास तो वास येतोय म्हटल्यानंतर मी चौकशी करायला पाहिजे, कसला वास येतो, काय येतो, मग तो ढापा तुंबला येतो तो काढणं, हे सगळं मला करायला जमायला पाहिजे. ते केलं नाही आणि आता म्हणतो मी फावडं घेतो. त्या दिवशी मला जेवण गेलं नाही, खूपच वाईट वाटलं मला. पण मग ह्याच्यातनं शिक्षण होत होतं. एकदा तर मला स्वित्झर्लंडचे पाहुणे होणार, ते गेस्ट हाऊस साफ करायला सांगितलं, मी साफ केलं, पण कुठेतरी जाळं राहिलं. तर बाबा खूप चिडले, काय म्हणे असं सगळं. आणि त्यामुळे तर तेव्हा बाबा मला खूप चिडले. मग मला खूपच वाईट वाटलं. मग मी एकदम उपोषण, नाही जेवणार. मी गेलो कुठेतरी एका लांब जाऊन बसलो एका झाडाखाली. बाबा ते मुकुंद कुठे शोधतायत. तर मग शेवटी मुलांनी येऊन सांगितलं तिथे. मग मला घेऊन आलं. मग काय झालं म्हटलं, तुम्ही मला एवढं रागवलेलं मला आवडलेलं नाही. ठीक आहे चुकलं असेल, पण एवढं रागवायचं आणि माझा अपमान करायचा, मला नाही जेवायचं. अरे बाबा मी तुझी माफी मागतो, पण जेव. असं करून ते जेवायला त्यांनी लावलं. आणि या म्हणजे इतक्या वेगवेगळ्या परिस्थितीतून 1 वर्ष झालं तिथे. खूप म्हणजे मारोडा म्हणून गाव आहे, त्या गावात आम्हाला भाजी विकायला पाठवायची, बैलगाडीत सगळी भाजी टाकायची, जा विकून या. छोटी छोटी कार्यकर्ता कसा तयार झाला पाहिजे हे जे बघितलं. पण खूप आनंद, 1 वर्षभरात मला इतका आनंद, जे आनंद होण्यात जी मला एक लेथार्जी, एक निराशा, ती सगळी निघून गेली. थोडं राजकीय ज्ञान वाढलं माझं, आणीबाणी कळली. मग 1 वर्ष झाल्यानंतर बाबांना म्हटलं की बाबा आता खूप झालं, आता काय.
आता मला सोमनाथ नाही राहायचं. मग काय, मला प्रकाशकडे हेमल कशाला जायचं? अरे तू तिथे जाऊन काय करणार? नाही म्हटलं, मला इथे आता कंटाळा आलेला आहे. तुझं हे मला कळतच नाही. म्हणजे एवढे लोक इथे काम करतात सगळे आणि तू म्हणतो इथे नाही काम. नाही बाबा आहे, मला यातलं कळलं. आता यातलं तर मला काही नाही, मला तिथे जायचं. नाही नाही म्हणे, मी नाही जाऊ देणार. का नाही जाऊ देणार? म्हणे तिथे हाताने गहू दळावं लागतं, तिथे वीज नाही आहे म्हणे. आणि तुला तर एवढे कळत नाही, तू काय? म्हटलं मी तिथे गहू दळेल, माझ्या गहूत बी जाऊन त्याचे पोळ्या खायला, नाही तर नुसता भात कर. पण तिथे जाऊन काय काम करशील, तुला काय येतं? म्हटलं मी तिथे गेल्यावर काम शोधील, काहीतरी करेल, पण मी जाणार, मला इथे राहायचं नाही. 8 दिवस आमचा वाद. शेवटी एक दिवस जा बाबा असं त्यांनी म्हटलं. आणि मग ट्रकवर मी माझं सामान बांधलं आणि हेमल कशाला प्रकाशकडे गेलो. मग तिथे गेल्यानंतर आता फार तपशिलात मला नाही सांगता येणार, ठीक आहे. पण मग प्रकाश बरोबर तुम्ही किती का राहिला तिथे? तिथे मी 15-16 वर्ष राहिलो. 15-16 वर्ष तिथे राहिला? तिथे राहिलं. म्हणजे 1 वर्ष आनंदवनला, 7-8 महिने हेमल कसाला आणि उरलेलं सगळं भामरागड हेमल. म्हणजे हेमल कसा लोक बिरादरी प्रकल्प. लग्न कधी झालं मग? त्याच दरम्यान झालं, 77ला झालं. नाशिकला तुम्ही आला होता? नाही, तिथे आता ती पण खूप मोठी गोष्ट आहे. कशी काय सांग, थोडक्यात सांगतो. तर म्हणजे वासंतीचे पत्रव्यवहार सुरू होता. मी तिला म्हणत होतो की मला माहीत नाही पुढे काय होणार, पण मी इथे इतक्या जंगलात राहतो, इथे वीज नाही आहे, काही नाही, विंचू, साप, वाघ सगळं काही आहे. तू कसं इथे राहशील, कसं करशील? नाही मी करील, काही नाही. म्हटलं तू तिथे BA तर हो, काहीतरी कर. तिथे काही शिक्षण तिचं झालं नाही, पण ती म्हणे मला इथे यायचं. मग यायचं म्हटल्यानंतर ठीक आहे. मग तोपर्यंत बाबा आमच्या माझ्यासाठी मुली पाहायला लागल्या होत्या की मुकुंद या मुलीशी करशील का? तिथे राहणारे मुलं मिळाल भयंकर कठीण आहे. वीज नाही, कोणी ओळखीचं नाही, मराठी बोलणार नाही, सगळं आदिवासी जंगल, कसं काय होणार? तर मग ही मुलगी बघतो का? म्हटलं नाही. मग दुसऱ्या मुलीला नाही. तू का नाही म्हणतोय? म्हटलं नाशिकला एक मुलगी आहे, मी तिला काही हो म्हटलेलं नाही आहे, पण मला तिला विचारावं लागेल. तिने जर नाही म्हटलं तर मग तुम्ही सुचवलेल्या मुलीशी मी लग्न करेन. मग मी वासंतीला म्हणून, वासंती मी यायला तयार आहे. अगं पण म्हटलं इथे किती त्रास आहे. काही नाही, तू जिथे तिथे मी. म्हटलं मग इथे सगळे काम करावं लागेल. हो मी सगळे. आता ते वयच काय होतं, म्हणजे त्यावेळेला म्हणजे 13व्या वर्षी ती मला असं म्हणते आणि ती 20 वर्षाची असताना आमचं लग्न झालं. तर मी म्हटलं की ठीक आहे करूया. मग मी नाशिकला आलो. नाशिकला आल्यावर हिच्या वडिलांना भेटलो आणि की मला असं असं करायचं आहे लग्न हिच्याशी. पण मग हे तुला माहिती आहे असं तसं. म्हटलं मला करायचं आहे आणि तुमची जर काही हरकत नसेल तर मी घेऊन जाईल. म्हणजे तू तुझ्या आईचं बघ, म्हणजे त्यांची बहीण. तर ते बघ, आईला विचारलं, आईने भयंकर राग केला. अजिबात नाही. मग आईचा राग पाहून हिचे वडील रागवले, नाही करू देणार. आत्ता पंचायत आली मोठी. मग मला लगेच हेमल कशाला म्हणजे आनंदवनात हिला घेऊन जायचं होतं. तर ते जाणं काही कठीण होतं. हिला कोंडून ठेवलं, 3 दिवस घरात कोंडून ठेवलं, येऊ देणार नाही. खोलीत जाऊन तिला ते जेवण द्यायचे वगैरे. मग मी आता म्हटलं कसं काय करायचं, की काय करायचं म्हणून. तर मग मी म्हटलं की काय मला वासंतीशी लग्न करायचं नाही, काय सोनं लागलं, पुष्कळ मुली आहे. ते असं म्हटल्यानंतर त्यांना बरं वाटलं. मग तिथे मुक्तता केली. मुक्तता केल्यानंतर मग मी संध्याकाळी भेटायला गेलो तिला. आता घरी जाता येत नाही म्हणून मी आमची एक सांकेतिक शिट्टी होती, अशी शिट्टी मारली आणि ती मारल्याबरोबर ती वासंतीने ऐकली, अरे मुकुंद आला. मग ती खाली आली. मी खाली कोपऱ्यात उभा होतो. म्हटलं वासंती उद्या सकाळी निघायचंय, हे 25 रुपये हातात घे, मिळेल त्या रिक्षाने नाशिक रोडला ये, मी तिथे येतो, तिथून आपण निघून जाऊ. आणि तसं केलं. हो म्हटलं काही घ्यायचं नाही सामान, निघतो तिथून बस. तिला 25 रुपये दिले, ती हो म्हणाली आणि मी इकडे आलो. दुसऱ्या दिवशी ती तिथे आले, आम्ही भेटलो तिथून नाशिकला आणि याच्यात बसलो. मग बसल्यानंतर हिचे वडील म्हणजे अत्यंत शीघ्रकोपी. त्यामुळे ते म्हटलं ते काय करतील काय सांगतात नाही, पोलीस स्टेशनला जातील, हे बाबा आमट्यांच्याकडे पण येतील, एकदम हे. म्हणून मग आम्ही जळगावला उतरलो. अजिंठा वगैरे हे बघून घेतलं त्या गाडीमध्ये. हे गेले तर यांना आम्ही सापडू नये म्हणून. मग परत 1 दिवसांनी परत जळगावला येऊन आनंदवनात गेलो. बाबांना फोन केला की आम्ही येतोय. बाबा मुकुंद येणार, वासंतीला घेऊन येणार, एवढे एक्साइटेड होते. त्यांना हे सगळं कळलं होतं.
त्यांनी माझ्यासाठी खोली तयार करून केली ना. ज्या ट्रेन येणार त्या ट्रेनला बस पाठवली, माणसं पाठवली. अरे बाबा, तो हे जात आहेत ट्रेनमध्ये, शोधतायत कुठे मुकुंद भाऊ ओरडतायत सगळे बाबा आमट्यांची माणसं रेल्वेमध्ये, आणि मी कुठेच नाही सापडलो. कारण मी जळगावला उतरून गेलो होतो ना, त्यामुळे त्या गाडीला मी आलोच नाही. बाबांना खूप राग आला माझा, अरे चला एवढं हे केलं. मग दुसऱ्या दिवशी आल्यावर बाबा फोन केला, मी आलोय. मग त्यांनी जीप पाठवली, कारण ते 3-4 किलोमीटर लांब आहे. मग त्या जीपने आम्ही गेलो रात्री. आमचं थंड स्वागत, कारण सगळा मूड गेला होता त्यांचा. पण एनिवे, आणि मग बाबा म्हणाले की आता मित्रमेळावा आहे, त्या मित्रमेळाव्यात तुझं लग्न लावून देईल, 1 महिना तुला थांबावं लागेल. अरे तरी की मग आता 1 महिना एकत्र नाही, मग वासंती तिकडे मी इकडे, असं करत मग शेवटी मित्रमेळावा. पु ल देशपांडे त्याचे अध्यक्ष, डॉक्टर वसंतराव देशपांडे, राम शेवाळकर, मुकुंदराव किर्लोस्कर, म्हणजे बाबा आमट्यांनी बोलवलं आहे. सगळ्या महाराष्ट्रातले सगळे सारस्वत सगळी लेखक मंडळी सगळे तिथे येणार. आणि मग तिथे सामूहिक विवाह, म्हणजे 10-11 महारोग्यांचे लग्न, आणि त्यांच्याबरोबर माझं लग्न, मी आणि वासंती. मग त्याच्यात तो लग्न लावणार. आणि इतकी मजा आली त्या लग्नाला की पु ल देशपांडे स्वरचित मंगलाष्टक म्हणाले. मंगलाष्टक म्हणे पु ल देशपांडे. राम शेवाळकरनी स्वरचित मंगलाष्टक, आणि ते म्हटले. वसंतराव देशपांडे, साधनाताई आमट्यांनी मंगलाष्टक म्हटलं. भारती आमटे, विकास आमटेची बाईक, तिने पण मंगलाष्टक. इतकी मजा आली त्याच्यामध्ये. आणि मग तेव्हा राहुल बारपुते, नई दुनियाचे संपादक, ते बाबा डिके, हे सगळे म्हणे, अरे मुकुंद, आम्हाला तुझा इतका हवा वाटतोय, असं वाटतं की आम्ही परत तुझ्याबरोबर लग्नाला नवरा बायकोनी उभं राहावं. आणि ती सगळे मग उखाणा घे जेवायला बसल्यानंतर घासगाव. पु ल देशपांडे जरा मजा हो. तर मग मला नाव घ्यायला सांगितलं की नाव घे. तर मग मी नाव पटकन जोडलं. तो उखाण्यात ते जोडावं लागतं ना, की पळून आलो आम्ही कोणी वंदा किंवा निंदा, वासंतीच्या हृदयात सामावला मुकुंदा, असं म्हटल्यानंतर पुलंनी ज्या टाळ्या वाजवल्या पुलंनी, आणि बाबा आमट्यांनी पण कौतुक केलं की वा वा. मग वासंतीनी पण नाव घेतलं. छान मजा आली ते लग्न. तेव्हा त्यावेळेला डॉक्टर मीना प्रभू, ज्या आत्ताच्या प्रसिद्ध लेखिका, त्या आत्ताच्या प्रवास वर्णन लिहितात. थोडंसं फक्त मी एक वाक्य मला राहत नाही म्हणून सांगतो की गांधीवादी विचारांनी प्रेरित झालेले मुकुंद काका आहेत. पण आता यांचं सगळं वर्णन ऐकताना गांधीवादी रोमॅन्टिक नसतो हे आपल्याला आता हे खोटं आहे. तर काय म्हणतो तुम्ही, लग्न तुमचं लागलं. हां, ते लग्न लावलं छान. हां, राहुल बारपुते वगैरे हे सगळे लोक. हां, नाही, मीना प्रभू, तर त्या आलेल्या, त्या अगदी नवोदित होत्या. 74 सालची, ही 77 सालची गोष्ट. आणि 77 साली आमचं लग्न. तर तेव्हा त्यांनी एका सोबत म्हणजे कुठल्या तरी साप्ताहिकात लेख लिहिला होता की बाबा आमटेंचा मानसपुत्र मुकुंद दीक्षित आणि वासंती आणि त्यांचं लग्न. आणि हे जे मी सांगितलं वर्णन त्या लेखात, त्यावेळेला मला माहीत पण नाही, तो लेख मी वाचला नाही. कुठल्या तरी एका बाबा आमट्यांच्या पुस्तकात मी ते वाचलं. अरे आपल्यावर असं, हे आत्ता नाशिकला एक 7-8 वर्षापूर्वी म्हटलं आपल्यावर असं लेख लिहिला आला. मजा वाटली मला. बाकी मग बातम्या, फोटो सगळीकडे आले होते. पण तो लग्न सोहळा म्हणजे अत्यंत आनंददायी होता. मग मुकुंदराव किर्लोस्करांनी घास घालताना फोटो काढले आमचे. मग फोटो आम्हाला पाठवले. तेव्हा तर हे नव्हतं ना मोबाईल वगैरे, प्रिंट काढून मजा आली ते सगळं. आणि मग अशा पद्धतीने लग्न झालं. आणि वासंती त्यावेळेला मी तिथे, हां, आता पुढचा जो भाग आहे की हेमल कशाला गेल्यावर मी काय करणार, तर मग मी तिथे पाहायला लागलो ते आदिवासी टॉपलेस, ब्लाऊज घालणार नाही आणि असे लंगोटी घातलेले. प्रचंड आकर्षण होतं मला. ते काय ही भानगडे, आदिवासी असतात काय आणि कसं. मग मी तिथे भाजी विकायला लागलो. हेमल कशाला, मग काहीतरी दवाखान्यात काय काम कर, वेगवेगळी कामं करायला लागलो. आणि मग तिथे बाबा आमटे बघितलं 6 महिन्यात मुकुंद छान रुळला आहे, प्रकाशची काही हरकत नाही, मुलगा चांगला आहे. मग मला आणि बाबा आमटे आले ना की आम्ही 4:30 वाजता पहाटे फिरायला निघायचो. मी, प्रकाश, मंदा आणि बाबा असे 4 जण. लग्न झालेलं नव्हतं त्यावेळेला.
आणि मग आम्ही फिरायला जातो 3-4 किलोमीटर जाऊन येणार सकाळ संध्या अंधारात जाणार नाही. मग तेव्हा बाबा आमचे खूप वेगवेगळे आम्हाला अनुभव सांगायचे, कोण आला आनंदवनात, काय झालं काय नाही. मग एक दिवस ते मला म्हणाले की मुकुंद, इथे आता आदिवासींसाठी 2 प्रमुख समस्या, एक म्हणजे आरोग्य, की साधं ठेच लागली, गँग्रीन झाला आणि मेला, मरायला अनेक कारणं, साप चावला मेला, मलेरिया झाला मेला, म्हणून प्रकाशने आरोग्य व्यवस्था सांभाळलेली आहे आणि आपण इथेही दवाखाना काढलेला आहे. पण त्यांची सगळ्यात दुसरी मोठी समस्या म्हणजे शिक्षणाची. इथे मला शाळा काढायची आहे आणि ही शाळा चालवण्याची जबाबदारी तू घेशील का? प्रकाशनी आरोग्य आणि तू शिक्षण, अशी माझी अपेक्षा. तर म्हटलं हो बाबा, मी नक्कीच चालवेल शाळा, मला खूप आवडेल. पण या मुलांना कळतं काय म्हणे, तू शिकवशील काय? यांना मराठी येत नाही, हिंदी येत नाही, ही माडिया भाषा ते शिकवायचे, तर तुला 6 महिन्याच्या आत मला माडिया भाषा शिकून दाखवावी लागेल. जर तू शिकून दाखवली तरच तुझ्यावर ही जबाबदारी. आणि मग मी एकदम पेटलो, म्हटलं यस, करणारच ते. आणि करणार म्हटल्यानंतर मी रात्रंदिवस माडिया. बरं, त्या माडियांना विचारायचं काही कळत नाही. मग एक कोणतरी दुभाषा मिळाला, चंद्रा मडावी म्हणून, एक कोयनगोडा म्हणून गाव आहे, तिथला माणूस भेटला, त्याच्याशी माझी मैत्री झाली. मग त्याला मी म्हटलं मला हे शिकव. त्याला थोडं हलबी भाषा बोलायचं, त्यामुळे हिंदी मराठी येत होतं. मग त्याच्याकडून शिकलो. मग काही कळायचं नाही तर मग मी माडिया लोकांना अशी सुई टोचवायचं. तर ते म्हणाले गडिता गडिता. हां म्हटलं गडिता म्हणजे टोचणे. मग मी लिहून घेतो गडिता टोचणे. असं करत 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 माझ्या 2-3 वया भरल्या. हो, आणि वाक्याचे वाक्य. आणि 4 महिन्यामध्ये मला अस्खलित माडिया बोलता यायला लागलं. तर मी बाबांना म्हटलं, बाबा मला माडिया भाषा यायला लागली. तर म्हणे काय वेळा का बोलतो, प्रकाश मंदे इतकी वर्ष इतर त्यांना नाही आलं, तुला कसं काय आलं? म्हटलं बाबा मला मराठी भाषा म्हणजे माडिया भाषा येते आणि मला आता शाळा चालवायची परवानगी द्या. बाबांनी लगेच गाडी काढली, बस गाडीत घेतलं मला, चल म्हणे का खेड्यात घेऊन. मग मी त्यांना एका खेड्यामध्ये घेऊन गेलो आणि जा म्हणे लोकांना बोलव. मग मी लोकांना म्हटलं मुई वातो रा देट डाट वेलवेले वाय मुई वातो बाता कुठं वडकणं म्हणतं मी को. मी असं त्या लोकांना म्हटलं त्या माडिया भाषेमध्ये की म्हातारा आला. आता ते बाबा आमट्यांना म्हाताराच म्हणणार ना ते त्यांना काय ते आदिवासी, तर ते त्याला म्हातारा म्हणायचे. मी म्हटलं म्हातारा आला रे, म्हातारा आला, चला तुम्हाला काहीतरी बोलायचं, त्याला काहीतरी सांगायचं, या बसा. ते सगळे लंगोटीवाले 5-50 माडिया माणसं बाया येऊन बसले. बाबांनी पहिलं आले लोक. मग बाबा आमटे बोलले मराठीत, हे बघा माडिया लोक, तुम्ही इथे जंगलात राहता आहात आणि तुमचे खूप हाल आहेत. मला माहिती आहे की तुम्हाला औषधासाठी आता प्रकाशनी दवाखाना काढलाय, तर मी मुकुंदला मी तुमच्यासाठी मीठ आणणार आहे. तुमची मिठामध्ये फार लूट होते, तर मी तुम्हाला मीठ आणून दिलं तर तुम्ही घ्याल का? हां सांग हे माडियात मला म्हणाले. त्यांना कुठून येणार, तर का नाही कसं सांगितलं. हा मग मी त्यांना म्हटलं मोहितो घेईनतो मीवासाठी होऊर ताना म्हणता हो घेईनतो अगा बंबईता असे बेरा रेलगाडी तर का वाटीसी होऊर ततानो असो मी ही नोग पक्का सस्ता कोतंग तर घेईन एको कोतंग ओयो काय नोग मी युकू अदेके मी टू हेबूर येतं काला एनवीर ऐकीर सगळे म्हणून हा आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे. तर मी ते त्यांना म्हटलं तुम्ही मीठ घेणार का नाही? हो आम्हाला मीठ पाहिजे ते म्हणाले. बाबांना लगेच कळलं अरे याला माडिया भाषा आली यांनी. मग बाबांनी आणखीन अर्धा तास भाषण दिलं. मग मी सगळं माडिया सांगितलं. मग लोक टाळ्या वाजायला लागले. मग म्हणे मला एकदम वा बाबा मग तू माझ्या परीक्षेत पास झाला, तुला माडिया भाषा आली, आता तुला करायला परवानगी देणार. मग त्याच्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ फिरायला पहाटे जाणार आणि ते यांची आर्थिक स्थिती कशी आहे, यांची बौद्धिक स्थिती, यांची कल्चरल बॅकग्राऊंड काय आहे हे त्यांना सांगितलं. आणि यांना काही कळणार नाही. तू लिहि अननसाचा आगगाडीचा हा काही कळणार नाही. अनौपचारिक शिक्षण नॉन फॉर्मल एज्युकेशन म्हणून आपल्या भारतात JP नाईक, चित्रा नाईक हे त्यांनी खूप काम केलेलं आहे. तुला त्याचा अभ्यास करावा लागेल. फॉर्मल पद्धतीने शिकवणं. हे 3 महिने 4 महिने शाळा सुरूपर्यंत बाबा मला रोज सांगायचे. मग यदुनाथ अरे मुकुंदला काहीतरी पुस्तकं पाठव. मग यदुनाथ त्यांनी मला पुस्तकं पत्र, मुकुंद ही फार मोठी जबाबदारी, खूप मोठं काम करतोयस तू. बाबा आमटे म्हणायचे साऱ्या देशाचं तरुणाचं लक्ष तुझ्याकडे लागलेलं आहे. डोंबल्याचं
बाबा म्हणजे कवी ना, एकदम मोठ्या भाषेत बोलणार ते. पण मग ती अनौपचारिक शाळा मी तिथे चालवली. त्याच्यावर बोलायचं तर कुठल्या गावात केली? हेमलकसा जिथं प्रकाश होता आरोग्य तिथे. केंद्र चालू कारण मग ते गावगावी जायचं, लोकांना म्हणायचं की तुम्ही तुमची मुलं द्या, मी त्यांना खाऊ पिऊ घाले. कारण ते रेसिडेन्शियल स्कूल होते, आश्रमशाळा होते. त्यांचं जेवण खाणं कपडा लत्ता मी करील, हुशार करील आणि तुम्हाला देईल. तर तो मला म्हणायचे तू अक्कल नको शिकू म्हणे आम्हाला. म्हटलं का बरं? तू आमचं पोरगं नेशील, खाऊ पिऊ घालशील, शिकवशील आणि आम्हाला परत देशील, काय वेडा समजला का? म्हटलं का बरं? तू आमच्या मुलांना नरबळी देशील म्हणे. अरे म्हटलं मी का बरं करील? नाही नाही, आम्ही पोरं देणार नाही. 2 महिने मी गावोगावी फिरतो पण मला एकही मुलगा मिळाला नाही. मी प्रकाशला म्हणून, प्रकाश मी काय करू आता, हे मुलं मला देत नाहीये. अरे असं कसं काय, तू नीट समजून सांग. मी सांगितलं, ते म्हणतं तू नरबळी देशील. कारण त्यांच्यात नरबळीची प्रथा होती आणि मुलालाच नरबळी देतात, कारण तो चोरून आणायला आहे त्याला. मी त्यांना म्हटलं अरे मी का नरबळी देतं, खाऊ पिऊ घाले. अहो म्हणे बकऱ्या कापायचं तर आम्ही पण त्याला खाऊ पिऊ घालतो म्हणे, तू नको शिकू म्हणे आम्हाला. हे माडिया लोक डायरेक्ट असं बोलायला लागले. मग एक दिवस प्रकाश खूप चिडला. त्या सगळ्यांना बोलवलं, काय लावलंय म्हणे तुम्ही? मी दवाखाना काढला की नरबळी देणं काय? तुमची जीव वाचवायचे म्हणून म्हणे मी दवाखाना काढला आणि तुम्ही म्हणतात. तर त्याच्या देखत काही बोललं नाही. पण नंतर मग मी परत एक गाव आहे, त्या गावाचं नाव मला तर पटकन ते नाव आठवत नाहीये. तर त्या गावात गेलो, मीटिंग केली, लोकांना बोलवलं माडियातनं. म्हटलं अशी अशी शाळा काढतो, मला मुलं द्या. तर कोणी नाही हात द्यायला. पण त्या गावचा पोलीस पाटील होता, त्याचा एक छोटा 5-6-7 वर्षाचा मुलगा होता. तो आला, असं लुकडाचाच होता. हां घे माझं पोरगं तुला. म्हटलं का बरं? अरे मरत होतं म्हणे, तुझ्याच डॉक्टरने वाचवलं म्हणे त्याला सलाईनी लावून. मग आता तुझ्या डॉक्टरचं घे तू, एवढा म्हणतो शाळेला. हा जीव म्हटलं की बरं झालं मग एक पोरं. मग त्या गावच्या त्या पाटलाचं पोरगं मी घर घेऊन जात. अरे त्या पाटलांनी पोरगं दिलं, अरे त्या पाटला ते विचार तू दिलं का? हो. मग ते एक 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 असं करीत 43 मुलं मिळाले मला, मुलं मुली. आणि कसे पण बस्तरचे पण, मी बस्तरमध्ये पण गेलो, तिथे इंद्रावती नदी ओलांडून पोहून तिकडे जाऊन तिकडचे मुलं. तर 7-8 वर्षाच्या वयापासून तर 21 वर्षाच्या वयापर्यंतची मुलं पहिलीसाठी मला. आता 21 वर्षाचा मुलगा, तो मोठा, लग्नाने नशीब झालं होतं त्याचं, काय नाही इतकी वर्ष त्यांची लग्न राहत नाही. पण तो म्हणे मला शिकायचं. येतो ये बाबा. मग 16 वर्षाचे, 18 वर्षाचे, 14 वर्षाचे असे वेगवेगळ्या वयाचे मुलं मला मिळाले, 43. आणि त्यांची ही शाळा सुरू झाली. नाही ती शाळा सुरू झाली. पाणी द्या द्या. आपण नाही ना काय काय सांगणार. अरे खूप 7. त्याचा काय संबंध आहे? आज कॅमेरा आपला आहे, मोबाईल आपला आहे आणि आपण आहोत. मग ते काय होतं की मी गावात गेलो ना की लोक पळून जायचे, कोणी यायचेच नाही माझ्याकडे. हा तर पास खरं आहे, अगदी खरं आहे. आणि तेव्हा ना पोरं घेऊन जातात म्हणून मी गेलो. सायकलवर जायचो तर पंक्चर होईल किंवा ढकलत आणा आणि लोक भेटायचे, काय करावं कळेना. बाबांनी 2 घोडे पाळलेले होते छानपैकी. असंच त्यांना एक तासाच मिळाला होता, कुठून तरी आला आणि एक त्यांना आवड होती. तर मी म्हटलं मला घोडा चालवायचा. मग तिथे आमचा एक तुकाराम शेंडे नावाचा माणूस होता, त्यावर तो घोड्याची रखवाली. म्हटलं तुकाराम मला शिकवशील का रे घोड्यावर बसायला? शिकवतो ना म्हणे. मग त्याने बसवलं, मी घोड्यावर चालायला लागलो. घोडा पडायला लागला, मी पडलो अनेक वेळा घोड्यावरून, पण मी शिकलो. तर सायकल पंक्चर होते, आपण घोडा घेऊन जाऊ म्हणून मी घोडा घेऊन घेतला आणि 5 किलोमीटर गावामध्ये घोडा घेऊन गेलो. सगळे लोक पळून गेले घोडा. मग मी घोडा बांधून ठेवला एका झाडाला आणि उभा राहिलो. मग हळूहळू ते यायला लागले, अरे घोडा. त्यांनी घोडा फार पाहिलेला नव्हता आणि त्यांच्या देवामध्ये घोडा असायचा. आणि त्यांचं एक नवस असायचं की माझं पोराला बरं होऊ दे, मी तुला घोडा वाईन. मग तो पोरगा बरा झाला की कुंभाराकडनं ते घोडा तयार करून घ्यायचे, बाजून नंतर व्हायचे. पण घोडा प्रत्यक्ष कधी पाहिलेलं नाही, पोरांनी बाळांसगळं. मग ते पाहिजे, अरे हा घोडा, अरे याची टाच कशी बघा, अशी कशी 1 पीस आहे, आपल्या बैलाची बकरीची कशी डिवायडेड असते म्हणे. असं म्हणते आले. मग असं आल्यानंतर मग मी त्यांच्याशी बोलायला लागलो.
मग मी एक ते भाषण लिहून घेतलं होतं, ते वाचून दाखवायला लागलो. असं करून ते मुलं जमायला लागले. आणि तर तो घोड्याचा प्रसंग, वासंतीची इच्छा होती मी तुम्हाला सांगावा. अशा खूप गोष्टी, पण त्या नाही सगळं सांगता येणार. प्रकाश आंबेडकर शिक्षक आता येऊन गेला, खूपच गाजला तो. त्याच्यामध्ये तुमचं पात्र आहे मुकुंद नावाचे. हो. त्यातला जो शाळेतला शिक्षक जो आहे ते माझं पात्र आहे. आणि त्याच्यामध्ये तो सिनेमा संपल्यानंतर श्रेयनामावली जी येते तर त्याच्यामध्ये नाना पाटेकर आहे, पण खरा प्रकाश आमटे कोण तर त्याचा फोटो आणि नाव. ही सोनाली कुलकर्णी मंदाचं काम केलं, पण खरी मंदा कोण, तसं मुकुंद दीक्षित असा माझा फोटो आणि शिक्षक तिथं माझं नाव पण आहे खाली. तर ते कसे आला नाशिकला परत कधी आला? हां. तर त्याच्यामध्ये काय झालं की या दरम्यान हे तुम्ही जे आता सांगितलं, म्हणजे शाळा काढली सगळं, वसंतताई तुमच्या सोबतच राहिले? हां, शाळेत असताना आमचं लग्न झालं 77 साली. आणि आता एक छोटा प्रसंग तुम्हाला सांगावाच लागणार आहे. या शाळेमध्ये खूप प्रचंड प्रयोग केले मी, आणि इतकी मजा की मला आजही वाटतं की माझ्या हातून अनेक कामं घडली, पण शाळा करताना जी क्रिएटिव्हिटी मला वापरता आली आणि त्यातून जो आनंद मिळाला तो मला असा एवढा फार कुठे नाही मिळाला. तर ते शाळा जेव्हा सुरू झाली, मग मुलांना शिकवायला लागलो. मग मुलं वर्गात म्हणाला आम्हाला फार त्रास होत आहे, आम्हाला हे नाही शिकायचं, तू हे काय लावलंय, अननसाचा अननस कधी पाहिला नाही, आगगाडी कधी पाहिली नाही. म्हणून मग मी त्यांच्या भाषेत केलं. त्यांच्या भाषेत आरशाला आदामी म्हणतात, मग आदामीचा मग त्यांचं ते शिंग असतं वाजवायचं तू 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 शंखासारखं ते, तर त्याला आकुमी म्हणतात. मग आकुमीचा ओठाला इलवी म्हणतात, इलवीचा ई, असं करत ते मी सगळं क्षपर्यंत लिहून काढलं. मग ते शिकवायला लागलो, पण तरी ते बोर व्हायचे. म्हटलं काय करायचं तुम्हाला? आम्हाला मासे धरायचे. तर म्हटलं मग मी मासे खात नाही, तू नको खाऊ म्हणे, आम्ही खाऊ ना. म्हटलं मी मासे धरता येत नाही, तू नको धरू, तू फक्त हो म्हण. अरे पण म्हणते धराल कशाने, तू हो म्हण रे म्हणे. तर मी वैतागलो होतो. 8 दिवस कोणी शिकायलाच तयार नव्हतं. जा आणा. ते लगेच गेले शेजारच्या गावात, त्यांच्या ओळखीचे लोक, त्यांच्याकडनं माशाची जाळे आणली, एक होडी आणली पत्र्याची, आणि चल म्हणे. गेलो आम्ही. दिवसभर भरपूर नाश्ता केला. किचन होतं शाळेचं, किचनमध्ये नाश्ता केला आणि गेलो आम्ही. 6-7 तास म्हणजे त्या इंद्रावती नदीपर्यंत गेलो. 9 किलो मासे पकडले, आणि इतके खुश, गाणे म्हणायचे, बुडायचे, आणि मी आपलं त्यांच्याबरोबर. मग ते मासे धरून आणले. पण आता मी हा प्रयोग घेते, कारण हा खूप लंबा भाग आहे, हा थांबवतो. मग त्याच्यानंतर म्हणे आम्हाला खारीची शिकार करायची, चला. मग गेलो आम्ही डोंगरामध्ये. मला वाटलं हे कसे शिकार पडतील, पण ते ता 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 असे ओरडायचे. सगळ्या खारी घाबरायच्या, इकडनं तिकडे इकडनं इकडे. मग जाऊन एक दगड, खार लगेच दमून जाते ना खूप, एक दगड मला खाली पडायची. अशा 13 खारी पकडल्या, म्हणजे त्या 7-8 किलोच्या झाल्या असतील त्या 13 खारी. मग त्या घेऊन आलो. मग त्याच्यातनं एक शिक्षण झालं, ती गोष्ट वेगळी. आणि असं करत करत मग ते म्हणे आम्हाला वर्गात नाही शिकायचं. आता मी त्यांचं ऐकतो, तर तुम्ही माझं ऐका. मग असा 1 काढा, असं 2 काढा. मग त्यांचं मी ऐकायचं, माझं त्यांनी ऐकायचं. असं करत ते नॉन फॉर्मल एज्युकेशन झालं. पण आता हा प्रसंग सांगायला परत वेळ जाईल. बरं, एक प्रसंग सांगतो. तर मग ते म्हणे आम्हाला वर्गात नाही बसायचं. कुठे जायचं? त्या मोहाच्या झाडाखाली जायचं. मग ते मोठं मोहाचं झाड होतं, त्या झाडाखाली शाळा सुरू झाली. मुलांनी बेंचेस वगैरे केले, आणि बेंचेस तयार केले सगळ्या मुलांनी. बसलो, आणि तिथे मी बसलो. मुलांना आले होते लंगोटीवर, मग त्यांना छान कपडे शिवले, कटिंग बिटिंग केली, तेल लावून. एकदम असे मुलं होते, ओळखता येणे इतके छान मुलं ते झाले. आणि मग बसलो आम्ही शिकत. काहीतरी मुलं झाडावर चढून बसायचे, नाचायचे, सगळं जसं येईल तसं. आणि मग मी काही गोष्टी सांगायचो. एक दिवस मी त्यांना शिकवत असताना एक मुलगी आली, 16-17 वर्षाची तरुण मुलगी, आणि टॉपलेस होती. असं नुसतं हे ओढून घेतलं होतं फाडकं, आणि तिच्या हातात काहीतरी बोचकं होतं. आणि ती तिथे येऊन उभी राहिली. मी तिला विचारलं माडिया भाषेतनं, कोण तू? ती काही बोलली नाही. कुठल्या गावची? काही बोलले नाही. 2 वेळा विचारलं. मग मुलांना विचारली, कोण आहे? मुलंही काही सांगेना. 2-3 वेळा. मग शेवटी तिला सांगा ना कोण आहे? तर म्हणे त्या फलाण्या फलाण्यांची बहीण आहे म्हणे ती.
बरं, मग कशाला आली आहे? तिने काहीतरी कंदमुळं आणलेत म्हणे, घरून आईने दिलेत, तर ते त्या पुसूला देण्याकरता आणलेत. मग तुम्ही सांगितलं का नाही मला? मी इतकं वेळ ओरडत होतं तर. परत चूप. परत ओरड. अरे का नाही सांगितली? त्याची बहीण आहे म्हणून. तर तेव्हा एक मुलगा भीत भीत बोलला की गुरुजी, आम्ही किती छान कपडे घातले, आमच्या डोक्याला किती तेल आहे, आम्ही किती स्वच्छ आहे, ती कशी कळकट मळकट, अंगाला तेल नाही, तर ती माझी बहीण आहे असं म्हणायची लाज वाटली. बापरे. अरे बाप. आणि मला जो शॉक बसला की मी काय शिकवतो यांना. नॉन फॉर्मल एज्युकेशन, मला त्याने वेगळ्या पद्धतीचं पर्सनॅलिटी घडवायची, आणि माझ्या शिक्षणातनं हा मेसेज जातो की माझ्या बहिणीला बहीण म्हणायची लाज वाटावी. मला शॉक बसला. मी काहीच करणार, डोकं धरून बसलो मी. मुलं म्हणे गुरुजी काय करू? म्हटलं जा खेळा, सुट्टी. मी घरी गेलो, त्या जंगलात होती शाळा, तिथून घरी गेलो, खोलीत गेलो, मला सुचेना, मी झोपून गेलो. परत 4 वाजता उठलो. काय करायचं आहे? मला एकदम लहानपणी सिनेमा पाहिला होता, त्याची आठवण झाली की एक शेतकरी आपल्या मुलाला कलेक्टर करतो, शिकतो, तो कलेक्टर होतो, आणि मग एक दिवस तो त्याच्यात बघायला जातो, गुडघे एवढं धोतर पागोटा असं याच्यात, कलेक्टरचं घर कुठे? मग ते लोक सांगतात तिथे. मग हा जातो, तो वरून तो पोरगा पाहतो, आपला बाप आला. अरे तू आला किती? कसा बसा त्याला घेऊन येतो, सिनेमाची गोष्ट म्हणजे ती, आणि तो कोचावर बसवतो. तेवढं त्याचा मित्र येतो आणि त्याला विचारतो, अरे हा कोण इथे बसला? तर त्या पोराला आपला बाप म्हणायची लाज वाटली. तो म्हणतो अरे हा चपराशी आहे. आणि तो सिनेमा मला आठवला की चला हे प्रत्यक्ष माझ्या आयुष्यात घडतंय. म्हणून मी खूप अनिजी, अस्वस्थ झालो. आणि मग मी ठरवलं, आणि मला एकदम सुचलं की उद्यापासून आठवड्यातनं 2 दिवस आपल्या शाळेचा युनिफॉर्म लंगोटी राहील, बस, त्याशिवाय होणार नाही. आणि मुली पण असे कमरेला एक फडकं आणि असे थोडंसं ओढून घेतली, जो त्यांचा पारंपरिक. मी दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं मुलांना की आपल्याला मंगळवारी आणि शुक्रवारी लंगोटी हा ड्रेस घालायचा. तिथेच आमचा टेलर तिथेच होता. सगळ्यांना सांगितलं की सगळ्या मुलांसाठी लंगोट्या शिवून दे, माझ्यासाठी एक लंगोटी, मी पण लंगोटी घालणार, कारण मी नाही घातली तर तो भेदभावच होणार. तर मुलांना सांगितलं, लहान लहान मुलांनी ऐकलं. पण तू 21 वर्षाचे, 17-18 वर्षाचे 4-5 मुलं म्हणून आम्ही नाही घालणार म्हणे. का बरं? आता आम्हाला लाज वाटतं म्हणा या कपड्याची. म्हटलं नाही, घालावी लागेल. तर ते म्हणाले की नाही नाही गुरुजी आम्ही नाही घालणार. म्हटलं नाही घालणार असेल तर शाळा सोडून जायचं, नाही राहायचं. बरं, त्यावेळेत मी काय केलं होतं की त्यांची कल्चर विसरले नाही पाहिजे म्हणून मी डोफ ढोल सगळं करून रोज संध्याकाळी कॅम्प फायर करायचं, शेकोटी करायची, मुलांनी गाणी म्हणायचे, नाचायचं, खूप काय काय करायचं. असं ते सगळं होतं. आणि त्यांना इतकी आवड, शिकारीला जाणं, नदीवर जाणं, पोहायला शिकणं, या सगळ्या गोष्टी करत होतो. त्यामुळे त्यांना ती शाळा सोडून जाईना. मी 4-5 दिवस म्हटलं, मग शेवटी 6व्या दिवशी ते मुलं पण झाले आणि लंगोटी घालायला लागले. ते मुलं सगळे मंगळवार शुक्रवार मी पण लंगोटी घालायचो. आणि त्याच काळात वासंती लग्न करून शाळेत आली आणि मंगळवारी, आणि मी लंगोटी घातली, मी वरती बनियन पण घालणार नाही, लंगोटी घालून हे मुकून. तर मग तिला मी म्हटलं की बाबा हे असं असं. बरं, ती किती जस्ट 20 वर्षाची होती, कधी बाहेर नाशिक शहर सोडून कधी बाहेर गेली नाही. गेली ती आनंदात एकदम तिथे. तिला काही समजेना. ती मंदावेणीकडे गेली, म्हणे हे काय? म्हणे काय या मुकुंदचं, म्हणे आम्हाला काही कळत नाही. मंदावेणी मला म्हणाले की मुकुंद तू आमच्याकडे जाऊ नको लंगोटी घालून, आम्हाला लाज वाटते. म्हटलं एवढ्या आदिवासी त्यांची गोष्ट वेगळी म्हणे. तर पण मग वासंती 2-4 दिवसात सवय झाली. आणि काय आठवड्यातनं 2च दिवस आम्ही लंगोटी घालत होतो. एक दिवस काय झालं, चंद्रपूरचं कलेक्टर, तेव्हा चंद्रपूर जिल्हा होता, गडचिरोली वेगळा झालेला नव्हता, आणि चंद्रपूरपासून 250 किलोमीटर हे लांब हेमलकसा. तर त्याला ते पाहायचं म्हणून तो त्याचा सगळा लवाजमा घेऊन डेप्टी कलेक्टर, SDO हे 4-5 जीप घेऊन प्रकाशकडे आल्या. मग काय कसं काम करतात वगैरे. मग सगळे तासभर गप. अजून काय चालतं? म्हणजे शाळा इथे कोण बघतं? तो नाशिकचं मुकुंद दीक्षित आहे, तो बघतो. कुठे शाळा? अहो तिकडे जंगलात आहे तिकडे. पण मग मला बघायची, अहो जावं लागेल तितके लांब. हो मी येतो म्हणे. सगळा लवाजमा तिथे आला. त्या दिवशी नेमका मंगळवार होता. आम्ही सगळ्या लंगोटी घातली. बरं, हा कलेक्टर शंकरन साऊथ इंडियन होता. तो पुढे तो चीफ सेक्रेटरी झाला तिकडे. तो आला आणि बघायला लागला.
जवळ यायला मी म्हटलं आता प्रकाश पण येतो. प्रकाश हाच ड्रेस होता आमचा सगळ्यांचा, फक्त बिन बायाचे बनियन असायचे, मी आता बायाचे बनियन घेतले. तर ते सगळं मी म्हटलं प्रकाश येते, कोणतरी पाहुणे येत असतील. मी आपलं गाणं सगळं सुरू बोलणं चालू होतं. तो जवळ आला कलेक्टर, सगळ्यांनी लंगोटी लावलेल्या. तर त्याला एकदम थोडंसं त्याचं कलेक्टर की डोक्यात गेली त्याच्या, हु इज टीचर हिअर. मग मी आपल्या लंगोटीत होतं. मी म्हटलं माय सेल्फ, आय एम मुकुंद दीक्षित, आय एम टीचिंग हिअर. व्हॉट इज दिस ड्रामा इज गोइंग ऑन, व्हॉट हॅपन, डू यू वॉन्ट दिस ऑल पीपल शुड बी इन द फ्रेम अँड देअर कल्चर. म्हणजे तुला काय ना मेन स्ट्रीममध्ये आणायचं नाहीये, त्यांना काय आदिवासी म्हणून ठेवायचंय, त्यांना लंगोटीत ठेवायचंय, हे काय शिक्षण आहे तुमचं, असं शिकवता. मला थोडा राग यायला लागला. मी प्रकाशकडे म्हटलं प्रकाशची काय, प्रकाश मला थांब म्हणे. मग सगळं झालं त्याचं बोलणं. म्हटलं नाऊ मे आय स्पीक, हां बोला. मग मी त्याला हा सगळा प्रसंग सांगितला. आणि ह्या आदिवासींना तुमच्या शिक्षणामुळे त्यांच्या बापाला बाप म्हणायची लाज वाटावी, बहिणीला बहीण म्हणून लाज वाटावी, हे शिक्षणात मेसेज जाईल का. म्हणून मी आठवड्यात 2 दिवस. मग त्याचा चेहरा एकदम उतरला आणि तो एकदम जवळ आला. त्याने मिठी मारली मला, लंगोटी अवस्थेत असं. मुकुंद, आय एम व्हेरी सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. नाही तुझं एकदम बरोबर आहे, तू जे करतो ते एकदम छान आहे. मग सगळे कलेक्टर येत आहेत, सगळे बाकीचे अधिकारी, थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन, अमुक डमुक. माझा एक फायदा त्यात काय झाला की ज्या मुलांना लाज वाटत होती लंगोटी घालायची, ते पाहतात की आपलं गुरुजी लंगोटीत आहे आणि सगळे साहेब लोक त्याचं कौतुक करतायत, त्याला मिठी मारतायत. लंगोटीवर प्रतिष्ठा नसते. हा मेसेज त्या कलेक्टरने दिला आणि मी त्याचं अभिनंदन केलं. त्याला सांगितलं की ही मुलं लाज वाटत होती, पण आज तू जे माझं कौतुक केलं त्याच्यामुळे त्यांच्या मनातली लाज निघून गेली. खूप छान गोष्ट केली. तर असे अनेक प्रयोग झाले, असे अनेक, आणि खूपच मस्त आहे. तुम्हाला जर कधी ते ऐकावेसे वाटले तर यूट्यूबवरती पेठे हायस्कूलचं एक त्यांचं चॅनल आहे. त्यांनी यावेळेला असं केलं की 100 वर्षे झाले, 1922 साली ती शाळा स्थापन झाली. तर 100 वर्षामध्ये 100 असे पेठे हायस्कूलचे विद्यार्थी की ज्यांनी काहीतरी एक वेगळं काम केलं, वेगळं जगले, अशा 100 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांनी भाषण द्यायला लावलं. तर मग मला पण त्यांनी बोलवलं होतं आणि मग मी ते भाषण दिलं. आणि ते म्हणाले की तुम्ही शिक्षणात जे प्रयोग केले ते फक्त इथे सांगा, एवढं तुमचं सगळं आयुष्य काही तुमच्या याच्यात येणार नाही. म्हणून ते सगळे प्रयोग मी तिथे मांडलेले. तुम्हाला जर कधी वाटलं तर यूट्यूबचे पेठे हायस्कूलच्या त्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकाल. खूपच मजेशीर प्रसंग आहे त्याच्यामध्ये. आणि बेसिकली त्यातून मी खूप शिकलो, मला खूप शिकायला मिळालं. आणि तेव्हाच शिक्षणाची व्याख्या जी मला पटली की शिक्षण नेहमी हे 2 वे असतं. विद्यार्थ्याकडून मास्तरनी शिकायचं आणि मास्तरनी विद्यार्थ्याकडून शिकायचं, तेच खरं शिक्षण. आणि ते मला तिथे खूप घडलं. पुढे मग बाबांनी त्याचं हे घर, मग ह्याच्यात खूप लेख आले माझ्या शाळेवरती. म्हणजे अरुण लिमये युक्रांदवाला, तो ती शाळा पाहायला आला, त्यांनी बघितलं. मग त्यांनी केसरीमध्ये लेख लिहिलं. जगदीश बोडोनी पाहिले, त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख लिहिला. मग खूप प्रसिद्धी झाली शाळेची कुठल्या कोपऱ्यामध्ये. पण हे सगळे प्रयोग. आणि मी मुलांना 4:30 वाजता उठवायचो. मला बासरी वाजवतात, मी बासरीवर एक मोठं गाणं वाजवतो. 4:30 वाजता सगळे पोरं उठून यायचे. मग ते सगळे त्या लेखांमध्ये वर्णन केलंय की अशी ही शाळा अनोखी, जिथे शिक्षक म्हणजे तिथे मुक्त शाळा. त्या शाळेला काही नियम कायदा काही नव्हता. असं तुम्ही घड्याळकडे बघितलं, माझं लक्ष गेलेलं आहे. तर मी हा सगळा भाग थांबवतो. मग बाबा म्हणे की ग्रँट घ्यायची. म्हटलं मला ग्रँट घेतल्यावर माझी सगळी स्वातंत्र्य राहणार, मी शाळा चालवणार नाही. आमची खूप वादावादी झाल्या. मग मी गोपाळ फडणवीसला म्हटलं, गोपाळ तू ही शाळा चालवशील का. चालवतो म्हणून. मग बाबा म्हणे तू काय करतो. म्हटलं त्या गावात रोज आपल्याकडे लोक येतात की आमच्या गावात छोटा दवाखाना काढा. मी आणि वासंती दवाखाना काढू. तुला काय कळतं दवाखान्यातलं. म्हटलं मी प्रकाशच्या हाताखाली 2 महिने काम करतो आणि मी शिकतो. मग मी आणि वासंती आम्ही जस्ट मॅरिड. प्रकाशच्या हाताखाली 2 महिने कंपाऊंडर म्हणून काम केलं. आणि प्रत्येक वेळी मलेरिया लक्षणं, फायलेरिया लक्षणं, वजनानुसार हे डोस ते डोस, असं सगळं लिहून काढलं. आणि मग 2 महिन्यांनी आम्ही तिकडे दवाखाना सुरू केला. तर बाबा म्हणे अरे ही वासंती कशी तुझ्याबरोबर होणार. म्हटलं का, तिला यावंच लागेल. मी जिथे जाईल तिथे येईल. ती अजिबात चालणार नाही. जेथे रागाव तेथेच येतं, चालणार नाही म्हणे. वासंती हो म्हणाली तरच तुला परवानगी मिळेल. आणि मग म्हणजे तो पण तर माझा मेल डॉमिनन्स ना, की नवरा म्हणजे सगळंच, बायकोने ऐकलंच पाहिजे. तिथे पहिल्यांदा मला एक चपराक भेटली.
मग बाबांनी वासंतीला विचारलं की तू जाणार आहे का? हो जाईल. अगं पण तिथे वीज नाही, तिथे तुला खायला रोज दही मिळणार नाही, तिथे काही भाज्या बिज्या मिळणार नाही, खूप तुला अभावात जगावं लागणार आहे. बाबा मुकून जिथे जाईल तिथे मी जाणार आणि जाणार. तेव्हा बाबांचं समाधान झालं आणि त्यांनी परवानगी दिली. मग आम्ही तिकडे दवाखाना काढला. दवाखान्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या गोष्टी घडल्या आणि लोकांच्यामध्ये जाण्याचं ते साधन झालं. लोक माझ्याकडे येणार आणि मी माझं सगळं दवाखान्याचं किट घेऊन गावात जायचो आणि तिथल्या लोकांना औषध द्यायचो. मग मी तिथे दवाखान्यात इतकं शिकलो की टाके देण्यापासून बाळंतपण करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मी आणि वासंतीने तिथे केल्या. सलाईन देणं आणि अगदी जुळ्याचं बाळंतपण म्हणजे मला कधी पण ते वासंतीने केलं, कारण मी कुठल्या तरी गावाला गेलो होतो. वासंतीचे अनुभव तर खूपच वेगळेच आहेत, कारण माझी दृष्टी आणि तिची दृष्टी ती एकदम म्हणजे तुमच्या कुंडीतलं घरातलं रोपटं काढून जंगलात लावावं तसं ती एकदम नाशिकमधलं त्या जंगलात जाऊन पडली. तर हे सगळं झालं. मग पुढे गांधीजींचा माझा अभ्यास वाढत गेला आणि गांधीजी वाचायचे ते आचरणातच आणण्यासाठी, दुसरं कशासाठी नाही. आणि गांधीजींनी सांगितलं होतं की तुम्हाला जर समाजसेवा करायची असेल तर तुम्हाला स्वतःवर गरिबी लादून घ्यावी लागेल. यू शुड इम्पोज पॉवर्टी अपॉन यू. तुम्ही साहेब म्हणून गेला तर लोक सलाम करतील, समाजसेवा होणार नाही. मग ते सगळं घेऊन ते अत्यंत कमीत कमी, आणि बाबा आमटे, प्रकाश आमटे किती कमी गरजात जगत होते आम्ही बघतच होतो. म्हणजे एक छोटं उदाहरण तुम्हाला मोह होतं सांगायचं. आनंदवनामध्ये असताना मी जे पहिल्या 6 महिन्यात मी सकाळी फिरायला बाहेर पडलो, 6, 6:15 वाजले असतील. बाबा आमटे ऑफिसमधून बाहेर येत होतं. म्हटलं बाबा इतक्या सकाळी तुम्ही ऑफिसमध्ये कशाला गेलात? गेलं होतं रे. नाही बाबा का गेलं होतं? आता तुला सांगावंच लागेल म्हणे. काल रात्री आपला आनंदवनातला नियम आहे की 10 वाजता सगळ्यांची दिवे संपले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त वीज झालेली आनंदवनाला परवडणार नाही. मी काल पुस्तक वाचत होतो, वाचता 11:30 वाचले म्हणे. 11:30 1.5 तास मी लाईट जास्त जाळला. मला ते पटलं नाही म्हणे. 4 आणे 25 पैसे त्यावेळेला 74 सेंट 4 आणे बाबा आमटे ऑफिसमध्ये घेऊन गेले. तिथे बाबा आमटे दान जमा 25 पैसे, कारण 1.5 तास लाईट जाळला. आणि म्हणून म्हणे मी ती एवढी देणगी तिथे द्यायला गेलो होतो आणि येतोय. आता अगदी नवीन मी जाऊन 2-3 महिने झाले असतील. त्या काळात बाबा आमटेंचा हा प्रसंग घेतला, माझ्यावर काहीतरी संस्कार होणारच नाही, कारण संवेदनशील माणसांच्या मनावरच हे संस्कार होतात. तो माझ्या हृदयात कोरला गेला प्रसंग आणि तो आयुष्यभर माझ्या पुढे राहिला. तो अशा प्रकाश आपट्याबरोबर असताना त्या सिनेमात तर खूपच म्हणजे भयानक वास्तव अंगावर येतं. पण एक प्रसंग मला व्यक्तिगत खूप अंगावर आलेला आहे. तर तेव्हा तुम्ही तिथं होता का? हो. ती एक बाळ घेऊन औषधोपचारासाठी आणते, ती त्या बाळाला ठेवते आणि लगेच जाते की मी जाऊन येते म्हणून जाते. ती रात्रभर गायब असते ती बाई आणि परत सकाळी येते. त्या बाळाला एकटंच टाकून जाते. आणि ती आल्यानंतर तिला विचारतात की तू कुठे गेली रात्रीची? तर ती सांगते की 2 बाळ होते माझे, एक बाळ रस्त्यातच वारलं. त्याला एका झाडाखाली झाकून आले होते, ज्याला वाचवायचं तर म्हणून इथे आले आणि त्या रात्री त्याला मी एका ठिकाणी पुरून आले. अगदी खरं. हो, म्हणजे मी तेव्हा लाहिरीला आमचा दवाखाना काढलेला होता, कारण त्या दरम्यान पण हा प्रसंग घडलेला मला माहिती आहे, ती माणसं पण मला माहिती आहे. पण मी त्यावेळेला लाहिरीला होतो. तर आता एकदम समारोपाकडे येतो मी फटाफट. तर तिथे मग लोकांच्याकडे जाणं आणि मी हा मेडिकल हा माझं माध्यम होतं. हे माझं मुख्य काम नव्हतं. लोकांना जागं करणं, लोकांना अन्यायाविरुद्ध जागं करणं, लोकांना संघटित करणं, जंगल वाचवणं, दारूचं पासून कसं दूर जाणं. आणि बाबा आमटे म्हणजे त्या काळात त्यांनी तिथे कुठली मोहीम होती ती की जंगल बचाव मानव बचाव, आणि ते सगळे पदयात्रा काढणं, खूप खूप कामं झाली. अभय त्या दरम्यान सुंदरलाल बोगणांनी केलं. मग तिथे म्हणजे अभय बंग, जगन मोहन हिरालाल हे सगळे आम्ही कार्यकर्ते, गडचिरोली सहयोग नावाचं आमचं संघटन केलं आणि गडचिरोली जिल्ह्याच्या स्तरावर पण आम्ही काम करत होतो. आणि मग त्याच काळात तिथे नक्षलवादी आले. नक्षलवादी आल्यानंतर
तर मी तिथे काम करणं, माझ्या डोक्यात गांधीजी, ते रात्री येणार, मला भेटणार, केवढं मोठं काम करतात तुम्ही पण देशसेवा करता, आम्ही पण देशसेवा करू, आपण एकत्र काम करू. मी म्हटलं नाही, आपण एकत्र काम नाही करू शकत. का बरं? म्हटलं माझ्या डोक्यात गांधीजी आहे, त्यामुळे मी अहिंसेने काम करणार, तुम्ही बंदूक हँड ग्रेनेड घेऊन काम करणार. आपल्यात बेसिक फरक आहे. मी एकदम नॉन पार्टी पॉलिटिकल आहे, तुमची कम्युनिस्ट पार्टी आहे, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट, तुम्ही पार्टीसाठी काम करणार, मी तसं करणार नाही. तुम्ही सत्तेसाठी मतांसाठी काम करणार, मी सत्तेसाठी मतांसाठी काम करणार नाही. त्यामुळे आपल्यात मोठा फरक आहे, आपण एकत्र काम करू शकत नाही. नाही तुम्हाला करावं लागेल. मग मी म्हटलं, मग हळूहळू हे 7 वर्ष आमचा हा संघर्ष चालला होता. मग मी एकदा त्यांना विचारलं की तुम्ही एवढं चांगलं म्हणतात, मग तुमचा देव मार्क्स, तुमची काम करण्याची पद्धत गुरिला वॉरफेअर म्हणजे गनिमी पद्धतीने जाऊन काम करायचं, आणि तुमचं ध्येय क्लासलेस सोसायटी म्हणजे वर्गविहीन समाज रचना करणं, हे तुमचं ध्येय असताना तुमचे एकूण 36 गट का बरं आहेत? तुम्ही सगळे एक जण एकत्र येऊन का नाही काम करत? म्हणून मला तुमच्या या हिंसेवर विश्वास नाही आणि तुम्हाला काही करता येईल असं मला वाटत नाही. मग त्याच्यावर त्यांनी, तुम्हाला माहीत नाही, त्यांचं PWG नावाचा गट होता, पीपल्स वॉर ग्रुप तो, आणि हो कोंडापल्ली सीतारामय्या त्यांचा तो मोठा माणूस होता. तर हे सगळे लोक तिथे येत होते, त्यांचे सगळे ट्रेनिंग कॅम्प होते तिथे, आणि मी एकदम कोर याच्यात असल्याने मला सगळं माझ्या लोकांच्या मार्फत सगळं कळायचं. पण मी म्हटलं ठीक आहे, त्यांचं काम ते करतात, माझं काम मी करत. पण मग हे क्लॅश व्हायला लागलं, आणि क्लॅश असं 2-3दा झालं की मी गावात गेलो आहे, सगळे लोक माझ्या भोवती बसलेले आहेत, मी त्यांना औषधं देतोय, त्यांच्यावर काय अन्याय होतो ते ऐकतो, आणि त्यावेळेस नक्षलवादी येतात. ते त्यांचा निरोप येतो की नक्षलवादी गावात आले ते त्यांना स्वयंपाक करून देणं, एक जेवू घालणं हे गावकऱ्यांचं काम होतं. तर लोक गेले नाही, कारण जोपर्यंत मी बसलो तोपर्यंत नाही जाणार. मग त्यांना वाईट वाटलं की साला हा कोण चड्डी बनियनवाला मुकुंद दीक्षित, तर आमच्यातच बंदुके आणि हा येतो. मतभेद वाढत गेले. शेवटी एक दिवस त्यांनी मला मारून टाकायचं ठरवलं, जाहीर केलं. आता हे खूपच थोडक्यात सांगावं लागतंय मला, कारण ऑलरेडी 1.5 तास होऊन गेलेला आहे. आपण खरं दीक्षित काकांशी सविस्तर संगीनी याचं डॉक्युमेंटेशनसाठी का होईना आपण बोलूच, पण बोला तुम्ही. तर आणि मग मी आणि वासंती माझ्या अत्यंत पाठीशी होती की त्यांनी मारून टाकायचं ठरवलं. त्यांनी सांगितलं आम्ही मारून टाकू. म्हटलं मारून टाका, माझ्या म्हणण्याने जर आदिवासीचं भलं होत असेल तर मला काही तकलीफ नाही. ते म्हणे की एका महिन्यात 2 तलवार राहणार नाही. का बरं? काय तलवारचं काय संबंध आहे? म्हणे आता एखादा मोर्चा आलाय, आम्ही सांगू की दगडफेक करा, आणि तुम्ही म्हणलं नाही अहिंसा दगडफेक करू नका, मग लोकांनी काय करायचं म्हणे. अशाच्यात हे कसं काय एकाचे 2 राहणार? मी म्हटलं हे बघा, या भानगडीत पडू नका, आपण सगळ्या लोकांना बोलू, मिटिंग घेऊ, तुम्ही या मी येतो. मी लोकांना विचारतो की तुम्हाला गुरुजी, मला गुरुजी म्हणायचे, म्हणजे तुम्हाला गुरुजी मुकुंद दीक्षित पाहिजे का नक्षलवादी पाहिजे? ते म्हणतील की नक्षलवादी पाहिजे, मी माझं चंबू गबाळ घेऊन निघून जाईल. ते म्हणाले की आम्हाला गुरुजी पाहिजे, मुकुंद दीक्षित पाहिजे, तर मग तुम्हाला जावं लागेल. ही अक्कल मला नाही शिकवायची म्हणे. ते लगेच म्हणे ही अक्कल नाही शिक. याच्याकरता मी विजय तेंडुलकरांकडे गेलो होतो, कारण ते अध्यक्ष होते. CPDR म्हणून त्यांची फ्रंट ऑर्गनायझेशन होती, कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रेटिक राईट नावाची होती. ते खूपच, पण ते नाही एवढ्या याच्यात नाही सांगता येणार या गोष्टी. बरं, मला पण नीट बोलता येत नाही, हा माझा पण दोष आहे. काही गोष्टी खूप तपशिलात सांगतो तर काही गोष्टी खूप थोडक्यात सांगाव्या लागतात, पण तो मनुष्य आहे, दोष माझ्यातही असणारच आहे. मग त्यांनी जाहीर करून टाकलं या दिवशी मुकुंद दीक्षित त्यांना मारून टाकणार. बाबा आमटे म्हणतात अरे मुकुंद नको मरू तू, त्यांच्याकडे एवढी पार्टी आहे, माझ्याकडे एक साधी महारोगी सेवा समिती आहे, मी तुझा जीव वाचवू शकणार नाही. म्हटलं बाबा मला मनात काही तकलीफ वाटत नाही, मी काही चोरी केली नाही, दारू पेलो नाही, कुठल्या बाईचा हात धरला नाही, कशासाठी मी त्यांचं ऐकायचं? हां, म्हटलं माझे साहेब तर लोक हेच माझे साहेब, ते जे म्हणतील ते मी काम करेन, त्यामुळे मी नाही जाणार. प्रकाशने सांगितलं, साधना त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, मी ऐकलं नाही. वासंती बघ तुझा नवरा लंगडा लुळा होऊन जाईल, मरून जाईल, तू कशी राहशील? वासंती म्हणे मुकुंदच्या जिथे तो तिथं मी तिथून वेगळं होणार नाही. पण मग आता सोमवारी मला मारणार होते आणि रविवारी रात्री अभयभंग आला आणि तो गडचिरोलीहून म्हणजे तिथून ते 2-2.5 किलोमीटर लांब तो जीपने आला प्रकाशला भेटायला. प्रकाश एकदम उदास बसला होता. काय झालं? नाही रे, उद्या मुकुंद मरणार आहे. हो म्हणे, मी ऐकलं होतं पण तो उद्या म्हणणार माहीत नव्हतं. मग तू त्याला सांगितलं? अहो तो कोणाचंच ऐकत नाही. तर अभय म्हणे मी जाऊन बोलून बघू का? बघ बाबा तू जातच. मग तो जीप घेऊन रात्री 9-9:30 वाजता आला
आणि दुसऱ्या दिवशी 9:30ला मला मारणार होते ते. आला आणि मग मुकुंद काय चालवलं तर म्हटलं बघ अभय, मी काही कोणाचं ऐकणार नाही. मला असं वाटतं की हा पळपुटेपणा आहे, जीवाला घेऊन पळून जायचं कशासाठी? मी काही गुन्हा केलेला नाही आणि ते मारत असतील तर मारू दे. 1.5-2 तास तो सांगत होता. वासंतींनी स्वयंपाक केला होता, पिठला भातच केला होता. अभय जेवून घे. अभय म्हणतो नाही, आधी मला हे तुम्ही सांगा, तुम्ही इथे राहू नका, तुम्ही लाहिरी सोडून जा निघून. तर मी नाही म्हणतो. शेवटी त्यांनी 10:30 पावणे 11 वाजले होते आणि तो म्हणलं की मुकुंद एक लक्षात ठेव की औरंगजेबानी शिवाजी महाराजांना पकडून आग्र्याला नेलं होतं म्हणे, त्या कोणतो मिर्झा राजे जयसिंग, तर त्यांनी नेलं होतं त्यावेळेला आणि पकडून नेलं. तिथे त्यांनी शिवाजीचा अपमान होईल अशा हलक्या सरदारांसमोर त्यांना उभं केलं. मुंडासं काढलं, त्याला मुंडासं काढून म्हणे त्याला 3 वेळा मुजरा करायला लावला म्हणे शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराज म्हणाले होते का मी काय चोरी केली का, मी काय दारू प्यायलो का, मी कुठल्या बाईचा हात दिला का, मी काही केलं नाही, मी मरील पण याच्या पुढे वाकणार नाही असं म्हणाले का शिवाजी महाराज म्हणे? त्यांना माहिती होतं की सिर सलामत तो पगडी पेचा, मी जर जगलो तर मी काही काम करू शकेल म्हणे. म्हणून त्यांनी मुंडाचं काढून त्याला रिव्हर्स आलं म्हणे, पाठ दाखवायची नाही म्हणून ते पाठीमागे आले आणि एवढा अपमान सहन केला. पण ते शिवाजी महाराज जगले आणि जेवढे किल्ले दिले, जेवढे होऊन मोहरा दिल्या त्याच्या 10 पट त्यांनी वसूल केल्या. तुला कळत नाही मग मरायचं तू आत्ता तुझा जीव वाचव, उद्या हे नक्षलवादी राहणार नाही म्हणे, हे जातील, हेच लाहीरचे लोक तुला पालखीत घालून घेऊन येतील म्हणे आणि तू इथे काम कर. आणि हे म्हटल्यावर वासंती एकदम म्हणे की मुकुंद मला अभयचं पटतं म्हणे, आपण गेलं पाहिजे, कशासाठी मरायचं. आता तिचा पूर्ण साथ होती, मी तिच्या भरोशावर होती. म्हटल्यानंतर मग एक 10 मिनिटात निर्णय झाला आणि अभय तू म्हणतो ते ठीक आहे, उद्या सकाळी 5:30 वाजता बस आहे म्हणे इथून, त्या बसने अंगावरच्या कपड्यांनिशी तुम्ही जा, प्रकाशला भेटू नको, बाबांना आनंदवनात भेटू नको, डायरेक्ट नाशिकला जा. पैसे देऊ का म्हटलं, भाड्याला आहे का पैसे? म्हटलं आहे पैसे माझ्याकडे. आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच्या बसनी, आणि ते हो म्हटल्यानंतर त्यांनी थोडासा पिठला भात खाल्ला आणि जीप घेऊन तो प्रकाशकडे गेला. प्रकाशला सांगितलं असणार त्यांनी की मुकुंद जाणार आहे म्हणून, आणि आम्ही निघून आलो. आणि अभयचा तो खूप महत्त्वाचा सल्ला होता. किती सालची गोष्ट ही 91 सालची, 92ची. डायरेक्ट नाशिकलाच आलं. मग माझं सगळं सामान पुस्तकं काय काय एका गाडीत घालून त्यांनी नाशिकला पाठवून दिलं. मुकुंद काका, मी तुम्हाला आता इथं थांबवतो. हो थांबलंच पाहिजे ना. आता ते पुढं, कारण पण अगदी एका वाक्यात सांगतो, नाशिकला आल्यावर खूप शोधाशोध केली आणि खरोली म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये हो मी आणि वासंती मला आपण नक्कीच ही जबाबदारी संगितली असणार आहे की मुकुंद काकाशी परत आपण लोकाधारबद्दल आणि बाकीच्या पण काही गोष्टींबद्दल आपण परत खुलाशेवार बोलूयात. मी वासंताईंना इथं शेजारी बोलून त्यांच्या ऐक तर यांचं तोंड गप्प करायला लागला. आता चालेल हातातच राहतो. म्हणजे एकच प्रश्न मी तुम्हाला विचारेन, मी इथून समोर जाईल कलेने ठेवून बसेल, काय प्रॉब्लेम. एकच प्रश्न आहे माझा की हा जो तुमचा लंगोटी यार आहे याच्याबद्दल तुम्ही बोला. चालेल. हा माझा आतेभाऊ असल्यामुळे ह्याची माझी लहानपणापासूनची तशी ओळख होतीच. आणि हा खूप स्टायलिश होता. आणि तुम्हाला माहितीच आहे की तरुण मुलींना असे स्टायलिश त्यावेळेला आकर्षण होतं. आपण सिनेमे नाटकं आम्ही बघत होतो त्यावेळेला सगळ्या नटांचं जे स्टाईल होती ती जी स्टाईल होती ती याच्याकडे एकतर याची भाषा अतिशय सुंदर होती. जरी मला कळत नसलं तरी पण मी आकर्षित त्याच्या कशामुळे झाले हे मी सांगते की हा खूप छान बोलायचा. आणि नाटकांमध्ये काम करत असल्यामुळे ॲक्टिंग खूप छान जमायची, म्हणजे बोलता बोलताच तो करायचा. आणि तुम्ही आत्ता तो फोटो बघितलाच की त्याचे केस वगैरे इतके सुंदर होते, कुरळे होते, व्यायामाचं शरीर होतं. आणि म्हणजे माझ्या मनात तसं काही नव्हतं की प्रेम करणं, लग्न करणं असं काही नाही. मी त्याला फक्त एवढं म्हटलं होतं की तू मला आवडतो. आता आवडतो या शब्दामध्ये हे इतकं सगळं आहे ह्याची कल्पना मला नव्हती. आवडतं याचा अर्थ आय लव्ह यू हे नव्हतं माहिती मला.
आता आय लव्ह यू म्हणण्या इतपत मला तेवढं कळतच नव्हतं. तुम्ही त्यांनी सांगितलंच की मी किती वर्षाचे होते ते. तर अशा पद्धतीने तो मला खरंच खूप आवडायचा. आणि मी त्याला म्हणायची की तू मला खरंच खूप आवडतो रे. आणि तो म्हणायचा आवडतं, ठीक आहे आवडतो. मग का आवडतो काय आवडतं मी इतक्यात तुम्हाला सांगितलं. तर अशा पद्धतीने हे झालं. आणि त्याने हे पण सांगितलं की माझा 7वी मी पास झाल्यानंतर 8वीमध्ये नाव घालायला हाच आला होता. म्हणजे अशी नवरा बायकोची जोडी किती रेअर असेल की तो कॉलेजमध्ये असताना त्यांनी माझं शाळेमध्ये 8वीमध्ये नाव घालं आणि मीच त्याची बायको व्हावं. म्हणजे गुरु शिष्याच्या नात्यांमध्ये लग्न झालेली आहेत ते पण माहिती आहे मला. पण अशा पद्धतीने तो मला आवडायला लागला. वासंती नाव का घेतलं? ती एक गंमत आहे. ती अशी गंमत आहे की एक कथा वाचली होती मी आणि त्या कथेमध्ये नायकाचं नाव अविनाश होतं आणि नायिकेचं नाव वासंती होतं. तर ती कथा मला खूप आवडली होती. तर मग माझ्या डोक्यात मी कल्पना केली आणि मी पण छोटीशी कथा लिहिली आणि ती कथा याला पाठवून दिली. आणि ते नाव वासंती आणि अविनाश असं होतं. आणि ते आवडल्यामुळे मी कंटिन्यू तेच नाव ठेवलं लग्नानंतर. याचं मात्र मुकुंदच राहू दिलं कारण ते माझं खूप आतल्या याच्या गोष्टीतलं अविनाश नाव असल्यामुळे मी ते काही जगजाहीर केलं नाही. यालाही म्हटलं तूही कधी त्याचा उल्लेख करू नको. पण आता वयाच्या या टप्प्यावर सांगायला काही हरकत नाही. जेव्हा शेवटचा प्रसंग सांगितला की आता त्याला मारून टाकली नक्षलवादी, तेव्हा तुमच्या मानसिक म्हणजे काय तेव्हा हे झाली म्हणजे किंवा एकूणच तुम्ही काय आपण विचार करत होता? वाईट तर नक्की खूप वाटत होतं की इतकं चांगलं काम करत असताना आणि इतक्या वर्षापासून काम करत असताना आपल्याला ह्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतंय. आणि तरी मन ऐकत नव्हतं कारण अशी कोणतीच घटना आमच्या हातून घडली नव्हती की ते आम्हाला अशा पद्धतीने मरावं लागेल किंवा मुकुंदला मरावं लागेल. तर मलाही खूप वाईट वाटलं. आणि कुठेही मुकुंदची मानहानी होऊ नये किंवा खऱ्या अर्थाने जे जगणं आहे ते जगलेलं आहे. कुठेही त्याचं काय म्हणतो आपण त्याला शब्द मला सापडत नाही. बरं ठीक आहे. तर कुठेही म्हणजे असं उणीव म्हणजे कुठे डाग लागेल असं कुठलंही काम केलेलं नसताना असं नक्षलवाद्यांनी करावं ही गोष्ट मला अजिबातच पटलेली नव्हती. त्यामुळे मी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती. आणि जेव्हा तो मारून टाकण्याचा दिवस त्यांनी नक्की केला तेव्हा मात्र मला असं वाटलं होतं की आपण का मरावं. पण माझं एक मन सांगत होतं की जर चांगल्या कामासाठी मरण येत असेल तर काही हरकत नाही. मुकुंदला मारलं तरी हरकत नाही. त्याचं आत्ताचं जे काम आपण करतोय ते आपण पुढे नेऊ असं मला त्यावेळेला नक्की वाटून गेलेलं होतं. पण ते त्या क्षणापुरतं होतं की कायमस्वरूपी मी त्याला तोंड देणार होती ते मात्र मला आता नाही सांगता येणार कारण प्रसंग होऊन गेलेला आहे आणि जे निर्णय घ्यायचे ते पण घेतले गेलेले होते. आणि जेव्हा अभय बंगनी सांगितलं की शिवाजी महाराजांचा आत्ता त्यांनी जो उल्लेख केला ते मला पटलं की खरंच जर काम करायचं असेल तर आपण कुठेही काम करू शकतो ना, कुणासाठीही काम करू शकतो. जर ते काम आपण प्रामाणिकपणे धैर्याने आणि यांनी करत असतो तर आपल्याला अशा पद्धतीचं मरण पत्करण्याची काही आवश्यकता नाही. तर आपण त्याला नाही म्हटलेलंच योग्य आहे आणि आपण हे गाव सोडून गेलेलंच बरं आहे. तो अभयचा आयुष्यातला आमच्या खूप मोठा मोलाचा सल्ला अभयने आम्हाला दिला आणि त्यामुळे आज आम्ही जे काही पुढचं काम करू शकतो. बरोबर. समोर करायची इच्छा नाहीये पण एक सांगावंसं वाटलं. दीक्षित काका जेव्हा त्यांच्या शाळेचा अनुभव सांगत होते, आम्ही गेल्या 2 वर्षापासून संगिनीच्या मार्फत एवढे स्ट्रगल नाही आहे आम्हाला, पण ते बेस कुठेतरी असे रेफरन्स लागत होते आणि नवीन आयडिया भेटत होते की हे पण आपण करू शकतो, ते पण आपण करू शकतो. आजची मुलाखत ऐकताना 2 गोष्टी मला कार्यकर्त्यांना किंवा ज्यांना पुढे जाऊन समाजासाठी काम करायचंय त्यांना सांगावंसं वाटतं की आपला पार्टनर असा निवडा की तो आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्टिव्ह राहील. आपल्याला कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे किंवा काय चांगलं आहे वाईट आहे हे सांगू शकेल. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी
पत्राचा उल्लेख केला. माझ्या आयुष्यात आईने मला खूप पत्र लिहिलेले आहेत किंवा मी तिला रिप्लाय म्हणून पत्र लिहिले. मी खूप वेळेस बाबाशी बोलताना बोलते की आजकाल सहज आय लव्ह यू म्हणून मोकळे होतात मुलं, पण इझिली तो डिलीट पण करता येतो. पण तुम्ही जेव्हा कोणाला तरी पत्र लिहितात किंवा आपल्या फिलिंग्स शेअर करतात, त्या पत्रामध्ये तुमचे भाव, तुमच्या फिलिंग्स आणि सगळ्या गोष्टी कुठेतरी सेव्हिंग होते. आणि आनंदवन खरंच छान आहे. मी छात्रभारतीच्या शाळा बंदाच्या वेळेस एक दिवस आनंदवनात गेले होते आणि तेव्हा एवढं डेव्हलप नसेल, काका जेव्हा काम करत होते. आता बऱ्यापैकी ते डेव्हलप आहे. आणि चंद्रपूरला होते. चंद्रपूरला खरोखर एकदा सीन असा आहे की आम्ही रस्ता चुकलो. 8:30ची वेळ होती. मी आणि तेव्हा अध्यक्ष दत्ता ढगे होता, गाडीवर होतो. पत्ता विचारायला पण रस्त्यावर कोणी नव्हतं आणि 2 मिनिटासाठी दत्ताला आणि मला टेन्शन आलं होतं की बाय चान्स काही झालं तो कॉन्टॅक्ट करायला पण काहीच साधन नाही. फोनला रेंज नव्हती, रस्त्यावर कोणी नव्हतं. आणि त्याच दिवशी मला दुपारी उन्हात खूप ऊन होतं. मी लाईव्ह करताना खाली पडले होते. दत्ताचंच भाषण चालू होतं आणि मी चक्कर येऊन पडले होते. त्याला ते टेन्शन की हिला काही व्हायला नको. आणि तो एक्सपिरियन्स बघितला. मला आत्ता आई जायच्या काही महिन्याआधी तिने सांगितलं की तू जेव्हा चंद्रपूरला गेली होती ना, तेव्हा आम्ही तेवढे 4-5 दिवस झोपू नव्हतो शकलो. म्हणजे कार्यकर्त्याच्या घरातून आलेली मुलगी असताना अशी कंडिशन आहे. वासंतीताईंना खरंच सॅल्यूट की ज्या काळामध्ये मुलं आजकाल फिरायला जाऊयात, कॉफी प्यायला जाऊयात, आपण सोबत फिरूया ह्या अपेक्षा असतात. अशा काळामध्ये आपण ज्याच्यावर प्रेम करतोय, भले आपल्याला ते फिलिंग नसो की हे प्रेम आहे, पण ह्या व्यक्तीचा स्वभाव आवडतो, अशा व्यक्तीला सांगणं की तू जंगलात जा, तुला जे करायचंय ते तू कर, मी तुझ्या सोबत आहे. आणि सगळ्या सुख सुविधा सोडून त्याच्याबरोबर तिथे राहणं, तिथल्या गोष्टी शिकणं, हे खरंच खूप छान आहे. मुकुंद दीक्षित काकांना आणि काकूंना दोघांना संगिनीतर्फे आम्ही सॅल्यूट करतो की त्यांचं जे काम आहे ते खरोखर मला खरंच माहिती नव्हतं हे. बाय द वे, मुकुंद दीक्षित काकांना नाशिकचे गांधी म्हणतात काही जण. त्याचा आज अर्थ कळाला. खूप दिवस तो प्रश्न होता की का बरं म्हणतात. आज जेव्हा त्यांना ऐकत होते, तो सगळा काही परिसर काही बघितलाय म्हणून तो डोळ्यासमोर येत होता आणि फील करत होते की त्यावेळेस ते काय काय स्ट्रगल करत असतील. सो आज खरंच वाटलं की त्यांना नाशिकचे गांधी म्हणतात, तर त्या योग्यतेचे 2 जण आहेत. त्यामुळं आपण इथे थांबूया. आणि माहित नव्हतं मला नाशिकचे गांधी म्हणतात. आणि जसं बाबा म्हटलं तसं की सविस्तर पुढची परत एकदा आम्ही मुलाखत करूया आणि तेव्हा वासंती ताईंना पण थोडं ऐकायला नक्कीच आवडेल आणि सगळ्यांनी मुलाखत खरं तर ऐकावी. धन्यवाद. थँक्यू.